वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं केपीएल 2023। राजू बुल्ला या ठिकाणी नगरसेवक आहेत, ते देखील दाखल झालेले आहेत। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि अंतिम सामन्याला सुरुवात होते। अंतिम सामना मैदानावरती आहे। तर आघाडीचा फलंदाज सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता सौरभ जाधव। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। पंचांचा इशारा लेग बायचा, एक धाव मिळेल। सनी स्पोर्ट इंदौली संघाचे खाते या ठिकाणी खोललं गेलेलं आहे। फिलहाल अगर देखें तो इस मुकाबले की तरफ हम बढ़ते हैं। जिस तरह से सनी स्पोर्ट इंदौली और दिनेश सुमित वारियर के बीच ये आखिरी मुकाबला चैंपियन बनने के लिए केपीएल 2023 प्रतियोगिता का आज का आखिरी दिन और शानदार खेल मैदान के अंदर पिछले 3 दिनों में आपने जरूर देखा है। कल रोचक मुकाबले हुए थे शाम के सत्र में। फील्डिंग की बात करते स्लीप है, उसके साथ एक खिलाड़ी थर्ड मैन पर, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, इस ट्रक कवर पर एक खिलाड़ी है, एक मिड ऑफ पर खिलाड़ी अजय। बाहरी किनारा बिल्कुल अगर देखें तो सही जगह पर खिलाड़ी तैनात था, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद थर्ड मैन बॉडी लाइन की तरफ चली गई है और दोनों लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए। अच्छी गेंद थी, ऑफ टर्म के बाहर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती भी गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच वो अच्छा संपर्क नहीं हुआ, बाहरी गेंदा लगा, लेकिन बल्ला जोर से घुमाया था बल्लेबाज ने, इसलिए बल्ले का मोटा सिरा और उसके बाद में गेंद चली गई थर्ड मैन क्षेत्र की तरफ। पहला ओवर प्रगति पर है और अजय जगदन ने गेंदबाजी कर रहे हैं। सौरभ जाधव सचिन पवार की जोड़ी मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर। रिवर्स खेलना चाहते थे, गेंद सीधी स्टंप के ऊपर, गेंद अंदर, डंडी बाहर, बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं सचिन पवार। खराब शॉट सिलेक्शन। सुनील हमारे साथ जोड़ेंगे। सुनील, पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए अजय जगदने, बहुत अच्छी गेंदबाजी, काय गोलंदाजी अजय जगदनने इथे दाखवलेली आहे। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज, आपण पाहिलं मला असं वाटतं तिसरा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला। आम्ही इतर कामांमध्ये व्यस्त असल्या कारणाने खरं तर ते हेरता आलं नाही, परंतु सचिन पवार सारखा फलंदाज इथे आता मैदान सोडायला या गोलंदाजाने त्याला भाग पाडले असं म्हणायला हरकत नाही। अजय जगदने आजच्या दिवसामध्ये याने फार प्रभावित केलेलं आहे। जिस तरह से गेंदबाजी हो रही है, स्टंप के अंदर गेंदबाजी, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे गेंदबाज अजय जगदने। शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज सचिन पवार का, बिल्कुल स्टंप के अंदर गेंद है। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ और गेंद सीधी स्टंप के ऊपर टकराई है। पहला ब्रेक थ्रू अजय जगदन ने अपनी टीम के लिए दिलाया है। 51,000 की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी, चैंपियन बनने वाली टीम के लिए केपीएल 2023 आज बहुत बड़ा घमासान मैदान के अंदर देखने का मौका। तीसरे नंबर पर बल्लेबाज पोपट चौहान, विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है। इस नंबर पर रन जरूर बनाए हैं बल्लेबाजों ने। अजय जगदन गेंदबाजी करने के तैयार है। इस ओवर की अगली गेंद और टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, बैकफुट पर चले गए, ऑनसाइड पर खेल दिया, मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करे, थ्रो करे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए सनी स्पोर्ट इंदौली। आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच जो पहिला सेमीफायनलचा सामना झाला होता त्यामध्ये हाराकिरी फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतरचा दुसरा सामना झाला त्यामध्ये 111 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या होत्या। म्हणजेच इथे आता व्यवस्थितरित्या फलंदाजी करावी लागेल, त्याचबरोबर संयम दाखवावा लागेल। प्रमुख गेंदबाज के तौर पर अजय जगदनी गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर सुलाख स्वीप किया, स्क्वायर लेग का खिलाड़ी दायरे के अंदर है, खिलाड़ी बॉल पर मौजूद है। ओ फाइनल का मैच है तो इसका अतिरिक्त दबाव होता है। ये तो बिल्कुल आसान कैच था मेरे हिसाब से। सुनील, ये लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। बिल्कुल ये कैच आप ले सकते थे, गेंद के नीचे आए थे, आसान कैच को आपने कठिन बनाया है। साखरेची गोळी होती आणि ती लगेचच त्याने तोंडामध्ये टाकली असं पण फार तर म्हणूया। इथे फलंदाज बाद झालेले आहेत। आपण पहिला या अगोदर सचिन पवार बाद झाले होते। एक विकेट के नुकसान पर कुल मिलाकर 6 रन। ऑफ टर्म के थोड़ी सी बाहर गेंद अंदर की तरफ आई, गेंद को हल्के से खेल दिया कवर क्षेत्र में। कवर पर खिलाड़ी तैनात है, राहुल हुलबन ने गेंद को फील्ड किया, एक जीवनदान मिला। अगर पिछले मैच में रोहित का आपने कैच अगर छोड़ते तो बिल्कुल कहानी अलग होती, लेकिन क्रिकेट का खेल है, एक बार फिर अगर मगर से नहीं होता। पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या 7 रन, शानदार गेंदबाजी अजय जगदन द्वारा। सुनील जी, अनुशासन है, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर या स्टंप के अंदर गेंदबाजी की है, या एक बार फिर बढ़िया प्रदर्शन अनुशासन के साथ गेंदबाजी की। पहला ओवर गेंदबाज का है।
या अजय जगदनेच्या विषयी जर म्हणायचं झालं तर मला असं वाटतं खेळपट्टीचे स्वतः ते क्युरेटर आहेत. जास्तीत जास्त तुम्ही खेळपट्टीवर वेळ व्यतीत करता किंवा या मैदानात ज्या वेळेस जास्त याल त्यावेळेस तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास निश्चितच मिळेल आणि तोच आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजेच अजय जगदनेच्या पहिले षटक संपलं 7 धावा खर्च करत असताना फलंदाज सचिन पवारला त्याने बाद केलंय. शॉट सिलेक्शन बहुत मायने रखता है क्योंकि आप 8 ओवर का मैच खेल रहे हैं और पहले ओवर में दूसरे तीसरे गेंद पर आप रिवर्स स्वीप खेलने का प्रयास कर रहे थे, तो वो एक बार फिर खामियाजा आपको भुगतना पड़ा. गेंदबाज में परिवर्तन, राहुल उल्वान प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद, कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है और गली क्षेत्र में आई, गली पर खिलाड़ी तैनात है. एक रन लेने का एक बार फिर मौका बल्लेबाज सौरभ जाधव को. सौरभ फिलहाल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या 8 रन. दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. जेतेपदाकडे घेऊन जाणारा सामना आहे. महाअंतिम विजेते कोण असतील हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि लिबास टेलरचे सन्माननीय मनेर साहेब यांच्याकडून या सामनावीरासाठी या सामन्यातील निश्चितच एक ड्रेस तिकडे गिफ्ट दिला जाईल. बहुत सारे इनाम आने वाले हैं क्योंकि ये फाइनल का मैच है. क्रिकेट मित्र परिवार प्रेसिडेंट केपी 2023 और फौजी के लिए खास करके एक इनाम है. 2 विकेट चटकाए तो 2000 का इनाम. लिवास टेलर इस ओवर की अगली गेंद राइट ऑफ ओवर द विकेट और अच्छा स्ट्रोक, कनेक्ट शॉट, आवाज अच्छी है. डिस्को लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी 6 रन. ब्यूटीफुल शॉट, तालियां बज रही है. पैरों के ऊपर गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज ने. पायांवर चेंडू होता आणि त्याचबरोबर बॅटचा फेस क्लोज केलेला होता. ज्यावेळेस तुम्ही बॅटचा फेस क्लोज करता त्यावेळेस कॉन्टॅक्ट ऑफ मार्जिन कमी झालेली असते, परंतु या सगळ्या गोष्टीला बाजूला सारत असताना हा फटका इथे फलंदाज सौरभ जाधव याने आपल्याला दाखवला आणि अत्यंत उपयुक्त षटकार या धावपलकावर जोडला गेलेला आहे. 15 धावा धावपलकावर. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. फौजी यांनी जर 2 गडी बाद केले तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं इथे कॅश प्राइज आलेलं आहे आणि ज्यांनी कॅश प्राइज दिलाय त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव किंवा त्याचा उल्लेख न करण्याचा सल्ला दिलेला आहे. सबसे बड़ी बात है क्रिकेट के प्रति एक बहुत ही अच्छा लगन लुभाव, नाम नहीं बताना चाहते. इस बार अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी. एक गेंद पैरों की तरफ थी, उसके ऊपर प्रहार किया गया. डिप स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ अच्छा स्ट्रोक और उसके बाद में कम बैक करने का मौका मिलता हुआ राहुल उल्वान. स्कोर अगर देखें तो रन संख्या 16 प्लस ऑफ 1 विकेट. ओवर दूसरा प्रगति पर है. काफी सारे दर्शक हमारे साथ आज जुड़े हुए हैं छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल के इस खूबसूरत मैदान के ऊपर. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर राहुल पोपट चौहान और एक तरफ बल्लेबाज की बात करें सौरभ जाधव. दोनों को पारी को संवारने की जरूरत. हवा में गेंद, अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद बॉलिंग की तरफ जाते हुए 4 रन. क्या ढूंढा, टाइमिंग बेहतरीन, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. अगदी बरोबर. या अगोदर एक षटकार आला होता, त्यानंतर गोलंदाजाने त्यांना शांत ठेवलं होतं. स्ट्राईक बदलली लेग बॅकच्या धावेमुळे आणि स्ट्रायकिंग एंडला आलेला पोपट चव्हाण याने अत्यंत चांगला फटका आपल्याला दाखवला. क्रिकेटमधील एक सुसंस्कृत फटका म्हणून ज्याला आपण म्हणत असतो. ड्राईव्ह केलं आणि तिथे तो चौकार मिळवला. अत्यंत गरजेचा चौकार. एकूण धावा याचबरोबर आपण पाहिलं तर त्या 20 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. प्रमुख गेंदबाज के तौर पर राहुल गेंदबाजी कर राहुल हुलमान फौजी बैकफुट चले गए, कट किया बहुत बढ़िया तरीके से. स्क्वायर कट, गेंद पॉइंट क्षेत्र में फील्ड होते हुए 1 रन लेने का मौका और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 21 रन. 21 प्लस 1 विकेट. दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ. अच्छी गेंदबाजी और अच्छा बैटल एक बार फिर देखने का मौका मिला. पहले ओवर में सुनील 7 रन आए थे, दूसरे ओवर में 14 रन. ये अच्छा ओवर है खास करके जब बल्लेबाजी करने के लिए आप आए हैं. एक बहुत बड़ा मैच आपके अंदर. सनी स्पोर्ट इंदौली की टीम दिनेश सुमित ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का मौका, फील्डिंग करने का एक बार फिर निर्णय लिया और सनी स्पोर्ट को बल्लेबाजी करने का मौका दिया. एक विकेट जल्दी गिरा लेकिन इस ओवर में शानदार बल्लेबाजी पोपट चौहान द्वारा. चांगले खेळत पोपट चव्हाण, सचिन पवार बाद झाल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा प्रेशर निश्चितच त्यांच्यावर तिकडे आला असेल आणि त्यातच हा सामना महाअंतिम सामना आहे. चॅम्पियन्स कोण बनणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हे असताना मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळत असता त्यावेळेस तुमच्यावर अतिरिक्त दबाव असतो. तो दबाव कोणता संघ योग्य रीतीने झेलेल किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट कोणाची अधिक चांगली असेल यावरून आपण कराड प्रीमियर लीग 2023 चे विजेते निश्चितच ठरवणार आहोत आणि ठरवणार आहोत इन द सेन्स त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगला होईल. सुनील बहुत महत्वपूर्ण ओवर फिलहाल आप देखकर गौरव देशमुख जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया था. हैट्रिक पूरी करने वाले गेंदबाज है.
स्ट्राइकर रन पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए तैयार पोपट चौहान। एक चौके की मदद से एक अच्छी पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते हुए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, पुल करने की कोशिश। अच्छी गेंद गौरव देशमुख द्वारा। पहली गेंद पर अगर देखें तो बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। ओवर तीसरा प्रगति पर। स्कोर अगर देखें तो 21 अपनी बॉलिंग मार पर धीरे धीरे गेंदबाज आ रहे हैं। फ्लैग स्लिप पर खिलाड़ी पॉइंट है। एक्स्ट्रा कवर एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र में, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर, मिड विकेट बाउंड्री लाइन पर स्क्वायर लेग का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है। स्ट्राइक रन पर पोपट चौहान। कुल मिलाकर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। गौरव देशमुख की अगली गेंद। टॉस गेंद आगे आए थे, गैप बिल्कुल ढूंढा गया, गेंद जाएगी स्टक पर बाउंड्री की तरफ। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। विकेट के बीच चीते की दौड़ और तीसरे के लिए पलट गए हैं। तीसरा लेने का प्रयास और यह तीसरा रन भी मुकम्मल किया गया है। 3 रन दोनों बल्लेबाजों द्वारा। सौरभ जाधव और पोपट चौहान की जोड़ी मैदान के अंदर। सुनील क्या कहना है? विकेट के बीच चीते की दौड़ लगाई, 3 रन मुकम्मल किए, प्रेशर एक बार फिर गेंदबाजों के ऊपर बढ़ता हुआ। खरं तर क्षेत्ररक्षकाचं आपल्याला कौतुक करावं लागेल इथे प्रशांत सर। याचं कारण असं आहे की पोपट चव्हाण आणि सौरभ जाधव हे दोन्ही फलंदाज अत्यंत आक्रमक आहेत आणि अशातच त्यांना बाद करण्याची संधी तुमच्या समोर असेल, मग ती डायरेक्ट हिटची सुद्धा असू द्यात, आणि त्या संधीचा वापर करण्याचा प्रयत्न निश्चितच तिथे झालाय आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। टपकाने के बाद उछाल मिला, ऑफ स्टंप के बाहर गेंद, सुंदर गेंदबाजी, बल्लेबाज सफल हुए। जब आप गेंद डिलीवर करने से पहले ऑफ स्टंप के बाहर जाते हैं, एक बार फिर पैरों की मूवमेंट करते हैं तो टेलीग्राम मिलता है। ट्रिगर मूवमेंट की बात करें तो बिल्कुल चौथे 5वें स्टंप की तरफ आए थे बल्लेबाज सौरभ जाधव। ये बिंदी गेंद है, अच्छी गेंदबाज गौरव देशमुख द्वारा 3 विकेट चटकाने का कारनामा किया था इस गेंदबाज ने। कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे गौरव देशमुख। टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक, पनिशमेंट है। गेंद बाउंड्री की तरफ जाएगी 4 रनों के लिए। खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। गेंद बाउंड्री के बाद 4 रन, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। चेंडू जरी फुलटॉस असेल तरी त्याला तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन जावं लागतं, चांगला फटका तिकडे प्रोड्यूस करावा लागतो, आणि फुलटॉस चेंडू जर असेल तर आडव्या बॅटने जर तुम्ही फटका तिकडे दाखवला तर त्यातून अधिकच्या धावा निश्चितच मिळू शकता। कधी कधी फुलटॉस चेंडूवर समोरची दिशा टार्गेट करण्याचा, व्हीसेप मध्ये खेळण्याचा बरेच खेळाडू प्रयत्न करत असतात, तिथे तो जो रिझल्ट आहे तो त्यांच्या हितामध्ये निश्चितच जात नाही। खेळाडूचं कौतुक असेल, हा त्याने अत्यंत महत्त्वाचा चौकार मिळवला। देखिए पैरों के ऊपर गेंद थी, लो फुल टॉस गेंद और उसके ऊपर प्रहार किया गया। अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज सौरभ जाधव का। सौरभ के बल्ले से एक छक्का और एक चौका है। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 28 रन। इस बार हवा में उछाला, मिस स्ट्रोक है, टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद ज्यादा ऊपर चली गई, गेंद के नीचे खिलाड़ी, इस बार कोई गलती नहीं है। अच्छा कैच मिड विकेट पर लिया गया, जयदीप शेवाड़े ने कैच लिया है। 28 पर दूसरा झटका फिलहाल सनी स्पोर्ट इंदौली के उम्मीदों को लगता हुआ। अच्छा खेल, बहुत अच्छा खेल, बीच मैदान पर कमबैक करने का मौका गौरव देशमुख को मिला और इसी के साथ दूसरे विकेट का पतन। सचिन पवार याने आजच्या दिवसामध्ये फार नाराज केलेला आहे, कारण या अगोदर एक सामना आपण बघितला होता, त्यामध्ये सचिनला तिकडे त्याचं व्यक्तिगत योगदान योग्यरीतीने देता आलं नव्हतं, आणि हा सामना तसाही मेगा फिनालेचा सामना आहे, प्रेशर लेवल खूप जास्त आहे, आणि अशातच फटक्याची निवड करताना फलंदाजांना इथे विचार करावा लागेल, विचारपूर्वक फटक्याची निवड मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, आणि जितकं सेफ क्रिकेट ते खेळू शकतील तो खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण हा सामना मेगा फिनालेचा आहे। देखिए जब आप ग्रैंड फिनाले खेल रहे हैं, फाइनल का मैच आप खेल रहे हैं तो अतिरिक्त दबाव होता है, और आपने एक चौका जड़ा, जो एक खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया था, चौका जड़ा था, सिंगल लेके दूसरी इनकी तरफ जा सकते थे, लेकिन टेनिस क्रिकेट में वैसे अगर देखें तो सिंगल बहुत कम बार त्याचबरोबर याच दरम्यान आपण बघितलं तर राजू शिंदे मेहरबान यांच्याकडून प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक येते। मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर जर या ठिकाणी झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक, जे अगदी सकाळपासून सुरू आहे। महत्वाचा मैच मैदानावरती। फिलहाल गेंदबाजी करने के गौरव देशमुख। ओहो, बल्ले का बाहरी किनारा बिल्कुल है, लेकिन भाग्य का साथ मिलेगा। गेंद बाउंड्री के बाहर जाती भी 4 रनों के लिए बरकत। इस बार थोड़ा सा चूक गए थे, लेकिन भाग्य का साथ मिला और एक बार फिर बल्ला जोर से घुमाया था। अगर मैदान के बाहर आप कैच लेते तो राजू शिंदे इनकी तरफ से 200 का इनाम है। ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल, पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 14 रन, तीसरे ओवर में 11 रन। स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 32-32 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। सुमित वॉरियर्स की बात करें तो एक अच्छी टीम जरूर है, संतुलित टीम है। सनी स्पोर्ट के पास एक बार फिर बहुत संघर्ष करके यहाँ तक आए हैं, लेकिन मैं सुनील आपकी तरफ आ रहा हूँ। 3 ओवर और जिस तरह से रन बन रहे हैं 32-32 पर 2, क्या कहेंगे?
चांगली सुरुवात मिळालेली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला अजय जगदन यांनी अक्षरशः बांधून ठेवलं होतं. त्याचबरोबर फलंदाज सचिन पवारला त्यांनी बाद केलं होतं आणि 7 धावांचं ते षटक होतं. दुसऱ्या षटकापासून थोडा मोमेंटम फलंदाजी करणाऱ्या संघाला जरूर मिळाला. त्यामध्ये 14 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण 11 धावा गौरव देशमुखच्या विरोधात येणं हे सुद्धा चांगलं लक्षण आहे. आणि याचं कारण असं आहे की काही गोलंदाज असे असतात त्यांचा तो दिवस असतो आणि गौरवने आजच्या दिवसामध्ये कराड प्रीमियर लीग 4थ्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक घेतली आणि म्हणून त्याच्या विरोधात जर तुम्ही एका षटकामध्ये 11 धावा मिळवता तर फलंदाज म्हणून तुमची कामगिरी निश्चितच चांगली आहे. यू आर एब्सोल्युटली राइट, आपने सही कहा, क्योंकि आपने पिछले मैच की कहानी अगर देखे तो बहुत बढ़िया गेंदबाजी की थी गौरव देशमुख ने और 3 विकेट चटकाए थे, तो उनके खिलाफ आपने अच्छी रणनीति अपनाई. एक विकेट आपने जरूर किया, इस ओवर में 2 चौके आए और उसके साथ अब शाहिद गेंदबाजी करने के लिए आए हैं और फुल लेंथ गेंद अच्छी गेंद थी गेंदबाज शाहिद द्वारा. और पहली गेंद पर अगर देखें तो जवाब नहीं था बल्लेबाज के पास. बिंदी गेंद के साथ आगाज किया गया, स्कोर 32-2 विकेट के नुकसान पर. शाहिद अपनी बॉलिंग मान पर तैयार, ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ गेंदबाजी कर रहे, वाइड यॉर्कर. ये हमेशा मैंने देखा है कि सुनील गेंदबाज जो है ना आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करते हैं, या तो लेंथ गेंदबाजी या एक बार फिर फुल लेंथ गेंदबाजी. ये इनकी ताकत है, आंखों से दूर रखने की कोशिश करते हैं. बल्लेबाज बरकत शेख को भी यहां से एक अच्छी पारी खेलने की जरूरत है. 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक तरफ पोपट चौहान का स्टार्ट अच्छा, आगाज तो बहुत बढ़िया किया है, लेकिन एक बड़ी पारी की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर शाहिद शेख अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. ऑफ साइड पर आप देख रहे हैं फ्लाइंग स्वीप, एक गली पॉइंट का खिलाड़ी बाउंडर पर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है बरकत के लिए. ऑफ स्टंप के बाहर गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद, अच्छी गेंदबाजी. शाहिद कमाल कर रहे मैदान के अंदर. 3 गेंदों की अगर कहानी देखें तो 3 गेंदों में केवल एक ही रन आया है और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. और टीपा बिल्कुल आउट ऑफ द स्टंप, अच्छी गेंदबाजी गेंदबाज शाहिद द्वारा छोटे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है, 2 खिलाड़ी दायरे के अंदर. इस बार कनेक्शन अच्छा है, बहुत ही अच्छा कनेक्शन है. सिर्फ धरती से आसमान देखकर उड़ने का सपना पूरा नहीं होता, इसलिए पंख फैलाने पड़ते हैं, उड़ान भरनी पड़ती है, हिम्मत करनी पड़ती है. और क्या जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज बरकत शेख का. मैदान के बाहर अगर कैच लपकते तो बिल्कुल राजू शिंदे इनकी तरफ से 200 का इनाम आपको जरूर मिलता. अच्छा कनेक्शन, अच्छा संपर्क. इस बार मिस टाइम स्ट्रोक है, हवा में गेंद है, गेंद के नीचे साइड और ये कैच ले लिया. रिले कैच, अच्छा कैच, बड़ा विकेट, राइसलेस विकेट. मैदान के बाहर जाएंगे बरकत. सुनील जी क्या कहना, जिस तरह से कैच लिया गया. बरकतने या अगोदर जो षटकार दाखवला होता त्यातून त्याला आत्मविश्वास जरूर मिळाला, पण बरकतने हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण व्यावसायिक गटामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये बरकतला खेळताना आपण बघत आहोत आणि अशातच त्याच्यावरती जबाबदारी होती. जर तुम्हाला स्टार्ट चांगला मिळतो तर मध्येच विकेट तिथे सॅक्रिफाईस करणं किंवा एखादा चुकीचा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवून परत खेळाडू कक्षामध्ये परतणं हे निश्चितच त्यांच्या संघनायकाला अर्थात लारा यांना त्यांच्याकडून अपेक्षित नसेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला निर्णय अगदी मला असं वाटतं कॅल्क्युलेटेड घ्यावे लागतात आणि कधी कधी तुमचा निर्णय अयोग्य सुद्धा ठरत असतो. आणि याच अगोदरचा एक सामना आपण पाहिला होता सेमीफायनल, ज्यामध्ये बरकत याने जे 2 षटकार लागोपाठचे आपल्याला दाखवले होते, म्हणजे तिथे तीही आक्रमणाची वेळ नव्हती. अर्थात 3 गडी बाद झाले होते, बरकत 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये गेले होते, परंतु त्या 2 षटकारांनी त्या सामन्यामध्ये फार मोठा प्रभाव टाकला आणि तो सामना सनी स्पोर्ट्स इंदोलीने जिंकला होता. सुनील, सबसे बड़ी बात, सौरभ ने जो गलती की वही गलती बरकत ने की. मैं समझ सकता हूँ सौरभ यंग खिलाड़ी है. ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद, बहुत सुंदर गेंदबाजी कर रहे गेंदबाज शाहिद. सौरभ यंग खिलाड़ी है, थोड़ा अनुभव उनके पास कम है, लेकिन बरकत के लिए स्टार्ट मिला था, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे थे. एक सिक्सर भी आता है, रनों की रफ्तार बहुत अच्छी है, लेकिन हर ओवर में विकेट गिर रहा है. स्कोर अगर देखें तो 4था ओवर, 4 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 39 रन, 3 विकेट के नुकसान पर. तो 3 ओवर में 3 विकेट आए हैं, 3 ओवर में रन भी आए हैं, बहुत सारी चीजें हो रही है. 4 ओवर का जो खेल है, 4 ओवर में 3 ओवर में विकेट आए, 1 ओवर में विकेट नहीं आए, ये कहने का मेरा मतलब है. तो रन आ रहे हैं लेकिन विकेट गिर रहे हैं, तो थोड़ा सा यहाँ थोड़ा संभल कर खेलने की जरूरत थी, लेकिन अच्छा कमबॅक इस ओवर में गेंदबाजों द्वारा. अगदी बरोबर. 7 धावांचा हे षटक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इकडे फेकलाय. या अगोदर आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेले आहेत आणि चांगली गोलंदाजी केली. मला असं वाटतं असेसमेंट थोडी करावी लागेल. आणि दुसरी बाजू खरं तर या सामन्यातील अशी आहे की जर तुम्ही कमी धावा बनवल्या तरी तुम्ही अडचणीत याल, म्हणून डाव
अगदी वेगवान पद्धतीने पुढे घेऊन जायचं. इथे पूल केलेला पूल अँड सक्सेसफुल. इथे षटकार मिळाला. बॉडी थोडी रोल केली होती आणि पूलचा फटका खेळत असताना हात तितके एक्सटेंड करण्याची सुद्धा इथे संधी मिळाली नव्हती पोपट या फलंदाजाला, परंतु त्याने हवाई मार्गाचा इथे अवलंब केला आणि चेंडूला धाडलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून षटकारासाठी. शानदार स्ट्रोक बल्ले के बीचों बीच पुल किया गया था और टाइमिंग बहुत ही बेहतरीन. डीप मिड विकेट पर खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं था. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज पोपट चव्हाण का. गौरव देशमुख पुन्हा एकदा पोपटसाठी समोरच्या दिशेने उडवलाय. उंच आभाळाची उंची मोजण्यासाठी चेंडू निघतोय आणि अंतरही गाठतो षटकाराचं. हा घणाघाती प्रहार पुन्हा एकदा पोपट चव्हाणचा षटकार. वंडरफुल बैटिंग. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तौली है मुट्ठी भर जमीन, अभी तौलना आसमान बाकी है. तीर से समान छू लिया आसमान. गेंद बॉल लाइन के बाहर जाती भी शानदार स्ट्रोक. मैदान के अंदर चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. कमाल कर रहे मैदान के अंदर पोपट चव्हाण. मॅग्निफिसंट बॅटिंग. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटला तुम्ही कधीही प्रेडिक्टेबल होऊ देऊ शकत नाहीत, कारण ज्या गोलंदाजाने अगोदर लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये हॅट्रिक घेतली होती त्याच गोलंदाजावर इथे हल्ला चढवलाय पोपट चव्हाण या फलंदाजाने. पोपटचा हा पूल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे मिसटायमिंग आणि या बेस टिपला गेलेला आहे जेल. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पोपट चव्हाणची आक्रमकता आता शांत होते फलंदाज बाद. जो गलती सौरभ ने की, जो गलती बरकत ने की, वही गलती पोपट चव्हाण ने की है. देखिए स्टार्ट हर खिलाड़ी को मिला, हर बल्लेबाज को मिला, लेकिन सुनील जब आपने 2 अच्छे स्ट्रोक खेले हैं, 2 सिक्सर आपके बल्ले से आए हैं, तो वहां से थोड़ा रुक कर खेलने की जरूरत है. मोमेंटम के साथ जाना चाहते थे, हमला करने की कोशिश, शिकार बन के बैक टू द पेबल चले गए. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे धावफलकाकडे आपण नजर टाकूया. एकूण धावा आतापर्यंत आहेत त्या 51. या अगोदरचा सेमीफायनलचा सामना ज्यावेळेस सनी स्पोर्ट्स इंदोलीने खेळला होता, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रतिकूल परिस्थितीमधून 43 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि त्यातून एक मोठा बोध त्यांना घेणं अत्यंत गरजेचं होतं, कारण इथेही थोडी आक्रमकता फलंदाजाने धारण केली, परंतु त्यांचा माइंडसेट किंवा त्यांचा अप्रोच किंवा सामन्याच्या वर केलेलं त्यांचं आकलन कुठेतरी कमी पडतंय. मैदानावर अधिक वेळ इथं राहण्याची गरज आहे फलंदाजांना. एक पार्टनरशिप आली की शेवटची 2 षटकं तुम्ही तिकडे टार्गेट करू शकता. सुनील मुझे लग रहा है लाइफ लाइन को भूल गए, मतलब छक्के चौके आ रहे लेकिन सिंगल कहाँ है. सिंगल बहुत महत्वपूर्ण, वो सिंगल नहीं आ रहा, इसलिए स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है. वो सबसे बड़ी परेशानी इस वक्त मुझे दिखाई दे रही है. गौरव देशमुख, नवीन फलंदाज लखन चव्हाण येत आहेत. इथेही ड्राईव्ह केलेला आहे. मिसटायमिंग फटका. सुरुवातीला खरं तर धावेसाठी 1 धाव मिळवण्यासाठी निघाले होते, परंतु त्यानंतर लगेच संभाव्य धोका वळखला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या फलंदाजाने इथे या फलंदाजाला अर्थात लखन चव्हाणला थांबवलेला आहे. आणि 5व्या षटकामध्ये आपण आहोत. 51 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्या भारतामध्ये जो वर्ल्ड कप झाला वनडेचा, त्यामध्ये सगळ्यात शेवटचा सामना भारत खरं तर खेळत असताना भारतीय संघाकडून, संघ कर्णधार अथवा संघ सहकाऱ्यांकडून टार्गेट चेस करणं या गोष्टीला एका वेगळ्या पद्धतीने त्याने घेतलं होतं. आणि जर विचार केला असता प्रशांत आदवडे सर की आपण 280 290 धावा किंवा 300 धावा टार्गेट करायचे आहेत, तर त्या कदाचित आपल्या धावपलकावर लागल्या सुद्धा असत्या, परंतु 350 धावांचं टार्गेट सेट करणं आणि त्यासाठी अति आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि त्यानंतर भारतीय संघाची काय परिस्थिती झाली हे आपण पाहिलेली आहे. म्हणजे तुम्हाला टार्गेट किती सेट करायचे हे लवकरात लवकर ओळखता आलं पाहिजे, ते तुम्ही सेट केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने गेम प्लॅन तुमचे असायला पाहिजेत. गौरव देशमुख पुन्हा एकदा वळतील. या षटकातील शेवटचा चेंडू गौरव चौथीने यानंतर फेकला जाईल. अनिल इंगवले, लखन चव्हाण हे दोन्ही अनुभवी खेळाडू. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पूल केलेला आहे, उजव्या बाहेरून खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु एलिव्हेशन इतकं मिळालं होतं, या फटक्यामध्ये इतकी प्रचंड ताकद टाकली होती या फलंदाजाने. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि संघाला इथे 6 धावांचा झटका मिळाला. षटकार. अच्छा स्ट्रोक था, फ्लैट जरूर खेले थे, खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है, लेकिन वो छोटे कद का है. यहाँ से आपके जो लंबे कद के खिलाड़ी वो बॉडी लाइन पर रखना बहुत जरूरी, और जो छोटे कद के खिलाड़ी वो अगर थोड़ा सा अंदर रखते तो बिल्कुल फायदा हो जाता. स्कोर अगर देखें 5 ओवर का खेल, इस ओवर में 19 रन. रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया कुल मिलाकर 58, 58 प्लस ऑफ 4 विकेट. आपने एक बार फिर बहुत अच्छी बात छेड़ी है. भारतानं त्यावेळेला त्या धावा केल्या असता, परंतु एक असा एक फेज आला होता 96 धावांमध्ये एक पण चौकार नव्हता. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 58 धावा धावपलकावरती आहेत.
लोकप्रिय मेहरबान आदरणीय किरणदादा पाटील यांचं शुभागमन मंचावरती होतंय. मी त्यांना विनंती करेन, सर आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी या मंचावरती यायचंय. नुकतंच त्यांचं मैदानावरती आगमन झालेलं आहे. सर वेलकम. क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय किरणदादा पाटील. मैदानावरती चर्चा रंगले. KPLची देखील चर्चा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पण खूप चांगला खेळ मैदानावरती आहे. सुनील मी तुमच्याकडे येतोय. 58 धावा धावपलकावरती आहेत. 4 मोहरे या ठिकाणी टिपले गेलेले आहेत. अगदी बरोबर. 58 धावा धावपलकावर 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 षटकं यानंतर येणार आहेत. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 25 ते 26 27 30 धावा जर आल्या तर निश्चितच लढा देण्यासारखी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण होऊ शकते. आणि अशातच हा सामना महाअंतिम आहे, ज्यामुळे जिकडे तुम्हाला खेळाडू खेळताना पाहायला मिळतील, पंच तिकडे पाहायला मिळतील, परंतु एक फॅक्टर असा आहे, घटक असा आहे की जो अदृश्य आहे परंतु तो अत्यंत प्रभावी आहे. याचं नाव आहे दबाव. आणि हा दबाव बाजूला सारायला लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. उर्वरित 3 षटकांसाठी कसा अप्रोच राहणार आहे ते फलंदाजांचा हे पाहणं प्रशांत आदवडे सर अत्यंत महत्वाचं आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं हा महत्त्वाचा मॅच आपण तुम्ही खेळताय, तुम्ही म्हणालात की दबावाला जुगारून चांगली कामगिरी करायची असेल तर तुमच्याकडे असायला हवा आत्मविश्वासाने तुम्हाला चांगला खेळ या ठिकाणी करता येईल. निश्चितच तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. अजय जगदने सेकंड स्पेल मधून येत आहेत. इथे वारंवार कर्णधार मला असं वाटतं या अगोदरचा अजय जगदनेचा जर स्पेल आपण पाहिला तर तो पॅव्हिलियन एंड कडून अर्थात कॉमेंट्री बॉक्स एंड कडून होता. इथे त्याला दूरवरच्या टोकाकडून आणलं जात आहे. आणि पाहायचंय अजय जगदने अर्थातच एक गुणवत्तापूर्ण खेळाडू आहे. अशा पद्धतीची आव्हानं या अगोदर बऱ्याचदा त्याने पेललेली आहेत, परंतु आता दूरवरच्या टोकाकडून त्याला त्याच पद्धतीने सूर सापडेल का? कारण पहिलं षटक अजय जगदनेचं 7 धावांचं होतं. अजयच्या विरोधात खेळला गेलेला हा फटका इथे स्लॉक केलं होतं क्षेत्ररक्षक डीप मध्ये, मिड विकेटला आहे. टायमिंग तितकं हवं तसं चांगलं जुळलं नव्हतं आणि फुल लेनचा चेंडू होता. फटक्याची निवड करत असताना ज्यावेळेस तुमच्याकडे फुल लेनचा चेंडू होतो त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर कट मारणं किंवा पूल मारणं किंवा शफल क्रॉस होऊन स्लॉक करणं हे थोडंसं कठीण बनत असतं. परंतु जर तुमच्याकडे पॅडल स्वीप सारखा फटका असेल, तुमच्याकडे फॉलिंग स्वीप सारखा फटका असेल तर निश्चितच त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही खोलवर टप्प्याच्या चेंडूला खेळू शकता. लिबास टेलरचे सन्माननीय जमीरजी मणेर साहेब यांच्या वतीने आज या सामन्याच्या मॅन ऑफ द साठी विशेष पारितोषिक इकडे देण्यात आलेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. हा चेंडू चांगला आहे. इथे गती परिवर्तन दाखवलं अजय जगदनेनं आणि हा चेंडू निर्धाव फेकला. जेव्हा अचानक चेंडू उसळी घेतो त्यावेळेस तो अनप्लेबल असतो आणि तेच घडलं मैदानावरती. अचानक उसळी घेणारा चेंडू म्हणजे रीड करता आला नाही बॅटरला. अप्रतिम गोलंदाजी अजय जगदनेने केले. अजय पुन्हा एकदा स्वतःला तयार करेल. इथे रनवे मध्ये कुठेतरी काहीतरी ऑब्स्टॅकल्स अडथळे आलेले आहेत आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात म्हटली की नव्या अपेक्षा, नव्या आशा, नव्या इच्छा आकांक्षा आणि त्या घेऊन अजय वळतील. फुलटॉस आहे आडव्या बॅटने समोरच्या दिशेने. इथे टोला लगावलाय जरूर, परंतु जिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथेच हा फटका प्लेस केला. एलिव्हेशन मिळालं नव्हतं, अंतर मिळालं नाही, घरपोच सेवा मिळाली क्षेत्ररक्षकाला, त्यांनी ती स्वीकारली आणि फलंदाज अनिल इंगवले बाद झाला. सुनील सर्वात महत्वाचं काय यावेळेला फुल टच चेंडू होता. तो कुठेही तुम्ही खेळला असता, परंतु सरळ चेंडू लॉंग ऑफच्या हातामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. हा फुलटॉस चेंडू वाया घालवलाय आणि त्याचबरोबर एक विकेट देखील आलाय. सन्माननीय साबीरजी आंबेकरी साहेब आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल सस्नेह आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. 2 षटकांपूर्वी प्रशांत आदवडे सर हा मुद्दा आपण छेडला होता की फुलटॉस चेंडू कशा पद्धतीने खेळला पाहिजे. जर आडव्या बॅटने फुलटॉस चेंडू तुम्ही जर खेळतात तर निश्चितच तुम्हाला अधिकच्या धावा मिळतात, परंतु ही बेसिक मिस्टेक इथे ह्या फलंदाजाने केली. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, अंतर मिळालं नव्हतं, झेल टिपला गेला. त्याचबरोबर लिबास टेलर यांची चर्चा होईल, कारण या कराडमधील लोकप्रिय टेलर आहेत, प्रचंड डिमांड असलेले टेलर आहेत. जमीर मनेर, लिबास टेलर मॅन ऑफ द मॅच करता एक छान असा ड्रेस त्या खेळाडूला मिळणार आहे. आणि त्यांच्याकडे आपण बघितलं तर ही परंपरा आत्ता म्हणजे आत्ताच्या स्पर्धेकरता नाही आहे, मागच्या पर्वामध्ये देखील त्यांनी अनाउन्समेंट केली होती. तो ड्रेस त्या खेळाडूला दिला होता. आज इथे जमीर मनेर, लिबास टेलर यांच्या माध्यमातून मिळणारा ड्रेस कोणाला मिळणार हा प्रश्न आहे. अगदी बरोबर. गोलंदाज अजय पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू आहे, इथेही खेचून मारलाय
आणि क्षेत्ररक्षक आहे, चांगलं चांगलं वर्क किंवा चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकाची आपण पाहिलेली आहे. या पद्धतीने तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. जर तुम्ही धावा रोखल्या, इन बिटवीन तुम्हाला निर्धाव चेंडू फेकता आले तर निश्चितच प्रेशर वाढणार आहे. आणि एकदा की प्रेशर वाढला की तो झुगारण्यासाठी फलंदाज चेंडूच्या मेरिटवर न खेळता फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथे तुम्हाला विकेट मिळण्याचे चान्सेस अधिक प्रबळ होत और असतात. दूसरी तरफ मैं जाऊंगा, एक को दो में कन्वर्ट करना आना चाहिए, तो वही कर रहे हैं मैदान के अंदर दोनों बल्लेबाज. अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट मैदान के अंदर. या षटकामध्ये प्रभावित करणारी कामगिरी अजय जगदनेची आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. आणि कारण 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत, 4 चेंडू त्याने निश्चितच फेकलेले आहेत. पहिल्या षटकात सुद्धा 7 धावांची खरं तर सुरुवात मिळून दिली होती आपल्या संघासाठी आणि त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. इथे आता मात्र हा घणाघाती प्रहार आहे. पाहायचंय सीमारेषा क्षेत्ररक्षक ओलांडतोय, याचा अर्थ असा की चेंडू सीमारेषेच्या वरून निघून गेला षटकारासाठी. क्या जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर, बल्लेबाज मैदान के अंदर है लारा. क्या मारा. सीढ़ियाँ उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है. मेरी मंजिल आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है. लारा, क्या मारा. स्वतःचा एक मार्ग निश्चितच मैदानाच्या आतमध्ये बनवण्याचा प्रयत्न लाराने केला. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा लाराचे 2 षटकार अत्यंत महत्वाचे होते. त्याच पद्धतीने फटका खेचलाय, पुन्हा एकदा खेचून मारलाय, चाबूक फटका, पूल केला, पूल अँड सक्सेसफुल, डिलाइटफुल, एन्जॉयफुल, गॉट द डिस्टन्स अँड एलिवेशन, सिक्सर. ओहो, क्या बल्लेबाजी मैदान के अंदर. बल्लेबाज लारा दोरा, टीम के कप्तान बिल्कुल लीड करते हुए, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक नहीं दो, 2 इन रो, मैग्निफिसेंट बैटिंग. खोल दे मेरे पंख कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है. ऊंची उड़ान लेती हुई गेंद, पंख लगा के लारा ने एक बार फिर बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. स्कोर एक बार फिर आगे बढ़ता हुआ, छलांग लगाता हुआ घोड़ी की चाल चलना शुरू हो चुका है. 73 धावा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. खरं तर शरद रावते अर्थात लारा याचं कौतुक करावं लागेल ते अशासाठी की जिकडे जिकडे गरज संघाला असते त्या पद्धतीने स्वतःचा बॅटिंग ऑर्डरचा क्रम बदलतात. या अगोदर लारा फार लवकर आले होते, इथे मात्र 7व्या क्रमांकावर आलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आक्रमकतेला गवसणी घालणं हे तितकं सोपं नाही, हे अत्यंत कठीण आहे. परंतु लाराने मागच्या सामन्यात आणि ह्याही सामन्यात ते करून दाखवलंय. सुनील, घर में एक बार फिर आपके सोफा सेट होना चाहिए, घर में आपके टीवी सेट होना चाहिए. 7वें नंबर पर आप बल्लेबाजी करने के लिए आए तो आपका माइंडसेट अच्छा होना चाहिए. मतलब डगआउट से सेट होके आपको बल्लेबाजी करनी है. सेट होने के लिए समय नहीं है, लेकिन टीम के कप्तान है, उनको पता है कि इस वक्त टीम की क्या जरूरत है. क्या जबरदस्त पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए. क्या बात आहे. सेटचं चांगलं वर्णन इकडे खरं तर केलं गेलेलं. मला असं वाटतं त्यांच्या भात्यामध्ये अनेक फटक्यांचा सेट सुद्धा उपलब्ध आहे आणि त्यातून एक 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 फटका निश्चितच ते काढतात. एखादी मोत्याची माळ खरं तर ती तुटावी आणि सगळीकडे आपल्याला मोती पाहायला मिळावेत. प्रत्येक मोत्याचं जे स्थान आहे ते निश्चितच त्यात दुसऱ्या मोत्याच्या बरोबरच आहे, म्हणजे समान आणि महत्वाचं स्थान आहे. त्या पद्धतीने खेळले गेलेले सगळे फटके, इथे प्रत्येक फटक्याचं स्थान अत्यंत महत्वाचं होतं. धावफलक आपण पाहिलं तर 73-73. गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये शाहिद शेख. बघा इथेही एंड चेंज केलं गेलेलं आहे. ही स्ट्रॅटेजी आहे. मला असं वाटतं बॉलर डिपिक्टेबल होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. उजव्या स्टेजच्या बाहेर ऑन द राईज पद्धतीने खेळून काढलंय. इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच फलंदाजासमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत की नाही याची विचारणा तिसऱ्या पंचांकडे केली गेलेली आहे. तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला जेपी पॅनलचे पंच आहेत आणि आज विशेषत्वाने या स्पर्धेशी जोडलेले आहेत कल्याण टिटवाळा परिसरातून उमेश केने सर, त्याचबरोबर स्वतः जय पवार सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. शाहिद शेखचं हे षटक खरं तर निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे या षटकाला. पाहायचं यानंतर पुन्हा पुन्हा तोच प्रश्न आहे, कारण एका षटकाचा काही हा 7व्या षटकात आपण आहोत. 8व्या षटकाचा काही म्हणजे 11 चेंडू यानंतर प्रशांत सर उरलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या टार्गेटकडे बघता, म्हणजे तुम्ही 100 तुम्हाला करायची आहे अथवा तुम्ही 90-95 धावांचं नॉट आउट 90-95 धावांचं टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर सेट केलेलं आहे का, त्या पद्धतीने इथे इनिंग खेळावी लागेल आणि ती इनिंग उभारावी लागेल. पाहायचे शरद रावते आतापर्यंत चांगले खेळत आहेत. एकूण धावफलकावर आपण पाहिलं तर त्यात 75 अर्थात 75. सुनील, इथून आपण बघितलं तर 75 धाबा आहेत, 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे 7व्या षटकाचा खेळ आहे. तर कमीत कमी या ठिकाणी 90च्या पलीकडे 100 झाला तर तो मॅजिकल फिगर असणार आहे. त्याचा अतिरिक्त दबाव नंतर प्रतिस्पर्धी संघावरती येईल, परंतु कमीत कमी 90 धावांचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न इथे आता बॅटिंग करणारी टीम करणार यात काही शंका नाही आहे.
शाहीदच्या खरं तर विरोधात हा फटका इथे खेळायचा होता. आतली कडा लागली चेंडू बॅटची आणि मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू आडवला, फेकी झाली, एक धाव मिळाली. जिकडे जिकडे मोठे फटके येत नसतील तेव्हा तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे चांगलं काम लखन चव्हाण करतोय हे खरं तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण लखनने आतापर्यंत 6 चेंडूचा सामना करत असताना फक्त 4 धावा धावपलकर जोडल्यात, परंतु त्याचा पार्टनर अर्थात शरद रावते उर्फ लारा हा चांगल्या टच मध्ये हे इथे लखनने ओळखलंय आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न लखनचा इथे अत्यंत कौतुकास्पद किंवा प्रशंसनीय आहे. 76 धावा धावपलकर आहेत. पुन्हा एकदा शाहीद चालतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शरद रावते अर्थात लखन असणार आहे. आणि आपण फॉल ऑफ विकेटचा जर विचार केला तर पहिला गडी बाद झाला होता तो 3 वर, दुसरा गडी बाद झाला 28 वर. निश्चितच चांगली पार्टनरशिप त्यामध्ये आली होती, परंतु त्यानंतर ही महत्वाची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये शरद रावते याच्या वतीने आणि त्याचबरोबर लखनच्या वतीने इथे पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर आलेले आहेत. अवांतर 1 धाव धावपलकर जोडली जाईल. 1 धाव ही जोडल्यानंतर नोंद केल्यानंतर एकूण धावपलक जर आपण पाहिलं तर ते असणार आहे 77 अर्थात 77. शहीद यावेळेस 6 फटका इथे बसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू खाली येत आहेत आणि इथे जेल टिपला जातो आणि याच बरोबर अंत झाला एका झुंजार खेळीचा अर्थात शॉर्ट कॅमिओ इथे संपला शरद रावतेचा. परंतु आतापर्यंतची जी स्टोरी आहे ना सुनील तीच राहिले. 4 बॅटरना स्टार्ट व्हायला मोठी इनिंग आलेली नाहीये, 4 बॅटरला सुरुवात मध्ये मोठी इनिंग आलेली नाहीये. आणि आता शाहीदच्या बाबतीत मी अनेक स्पर्धा इथे जेव्हा करताना निश्चितच अनुभवलेलं आहे. तू जेव्हा गोलंदाजी करता येतो तेव्हा प्रेक्षकांमधून चाहत्यांकडनं आवाज येतो, कम ऑन शाहीद, कम ऑन शाहीद हा आवाज येईल. कारण एक मोठा गडी त्याने बाद केलाय, मोठा मोरा त्याने टिपलाय आणि लारा बॅक टू द पॅव्हलियन गेलेला आहे. एक गोष्ट अत्यंत महत्वाची आपल्याला लक्षात घ्यावी लागेल प्रशांत सर, कराड प्रीमियर लीग खरं तर इथे आयोजित केली गेलेली आहे आणि ज्यावेळेस संपूर्ण तालुक्यामधून एक संघ तुम्ही बनवता त्यावेळेस तो संघ निश्चितच ताकदवर असतो, ताकदवान असतो आणि म्हणून तुम्हाला ते कुशन आहे तुमच्याकडे. मला असं वाटतं ते फ्रीडम आहे की एखादा फलंदाज बाद झाला तरी नव्याने आलेला फलंदाज सुद्धा आक्रमकता स्वीकारतो, तो बाद झाला की पुन्हा नव्याने आलेला फलंदाज सुद्धा आक्रमकता स्वीकारतो. एक गाव गटामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत नाही. तुमचे प्रमुख 2-3 खेळाडू जर बाद झाले तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निश्चितच संयम दाखवत असता. क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका इथे पाहिला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू आडून फेकी केली जाईल आणि हे मला असं वाटतं महत्वाचं कारण असू शकतं की मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण इथे बिग शॉट्स खेळण्यासाठी विचार प्रवण आहे. फिलहाल शाहिद अच्छी गेंदबाजी कर रहे, 1 विकेट प्राप्त करने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. विंगावचे उपसरपंच सन्माननीय सचिनजी पाचुपते साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करा. शाहिद शेखचं हे षटक संपलेलं आहे, षटक क्रमांक 7 आणि धावपलकावर नजर टाकली तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 79 अर्थात 79 वर. एका षटकाचा खेळ अर्थात 6 चेंडूंचा खेळ यानंतर उरलेला आहे आणि पाहायचं हे षटक कोणत्या गोलंदाजाकडे दिले जाईल. कारण अजय जगदनेचे 2 षटकं पूर्ण झालेले आहेत, त्याचबरोबर गौरव देशमुखची ही 2 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि शाहिद शेखचं आपण जर वर्णन केलं तर त्याचेही 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. मला असं वाटतं राहुल हुलवाण अर्थात फौजी यांच्या एका षटकाची निश्चितच इकडे वर्णी लागेल आणि पाहायचंय संघ कर्णधार कशा पद्धतीने विचार करतायत. फौजी यांच्याकडे जातात की आणखी एक नवीन चेहरा निश्चितच गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळेल. फौजी याने गोलंदाजी करत असताना 6 चेंडूंमध्ये 1 गडी जरी बाद केला तर निश्चितच त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं प्राइस असणार आहे आणि धावपलक आहे 79 अर्थात 79. राहुल हुलवान येतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकला तर ते आहेत लखन चव्हाण आणि रोहित मोरे अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. डेथ ओव्हरचं हे षटक फौजीच्या विरोधात इथे फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन करत असताना फलंदाज लखनने इथे दर्जेदार फटका खेळलाय आणि चौकार मिळवलाय. अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत थी, प्रेशर बन रहा था, थोड़ा सा प्रेशर रिलीज हो जाएगा और पैरों के ऊपर ब्रॉकन में गेंदबाजी करने की जो कोशिश की थी लाइन से थोड़ा सा भटकते हुए दिशाइन गेंद पर एक बार फिर अच्छा स्ट्रोक बल्लेबाज लखन का. स्कोर अगर देखें तो आगे बढ़ता बात जा पहुंचा 83 रन 5 विकेट के नुकसान पर. यह अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज लखन का. अब 90 बनेंगे, 95 की तरफ जाएंगे या 100 का आंकड़ा आएगा, वो बहुत दिलचस्प है यहाँ इस वक्त पहली गेंद के बाद. बघा चेंडू लोअर फुलटॉस होता, परंतु लोअर फुलटॉस चेंडू फेकत असताना तुम्ही डाऊन दी लेग म्हणजे इंटू द लेग तो चेंडू टाकलेला होता, त्याची दिशा योग्य नव्हती. मला असं वाटतं उजव्या यष्टीच्या बाहेर जर तो चेंडू फेकला गेला असता तर मग मात्र चौकार कदाचित तिकडे पाहायला मिळाला नसता. राहुल हुलवान पुन्हा एकदा तयार होतील.
गती परिवर्तन, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे कावळा बसणे आणि फांदी तुटणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. फटका खेळले होते, परंतु जिकडे फटका खेळले तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. इथे टिपला एक चांगला झेल आणि फलंदाज लखनबाद. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग. बल्लेबाज लखन बैक टू द पेविलियन. बलवान राहुल हुलवान बहुत बढ़िया अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और ये लंडा जानते हैं, इनको बताने की ज़रूरत नहीं है. पिछले मैच में जैसे कल की बात करें तो एक आखिरी गेंद पर छक्का जड़ा था, अपना कंट्रीब्यूशन दिया था, प्रेशर बनाने का यहाँ प्रयास कर रहे हैं पूरी तरह से. एक बार दिए पहली गेंद लेग स्टंप के ऊपर और दूसरी गेंद सुनील ऑफ स्टंप के बाहर थी. टप्पा खाने के बाद उछाल मिला, थोड़ा बैकफुट पर खेलने का प्रयास, बैकलिप का इस्तेमाल ज्यादा नहीं हुआ और कवर पर एक्स्ट्रा कवर पर अच्छा कैच रखा गया. राहुल हुलवान पुन्हा एकदा तयार असतील. नवीन फलंदाज आपण पाहू शकला तर संदीप पवार खेळपट्टीवर दाखल होतोय. त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ या सत्रातील शेष आहे. राहुल हुलवान यांनी 2000 रुपयांचा प्राइस निश्चितच मिळवलाय. फुलालेंचा चेंडू आहे. या वेळेस फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. टोटली अनप्लेएबल डिलिव्हरी अशा पद्धतीने या चेंडूचं वर्णन आपण करू शकतो. सुनील जी पहले वो वही कोशिश कर रहे थे, ब्रॉकआउट में ऑन द टोस गेंदबाजी करने का प्रयास कर रहे थे, लेकिन गेंद लेग स्टंप की तरफ और फुल टॉस बन गई. अभी फिलहाल ये गेंद परफेक्ट है, ये ड्रीम बॉल था. अच्छी गेंद राहुल हुलवान द्वारा. नवीन आलेल्या फलंदाजासाठी असा चेंडू अत्यंत उपयुक्त असतो. पुन्हा एकदा फुलं लेंथ आहे. यावेळेस इथे शरसंधान साधलं गेलेलं आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल हुलवान अर्थात नाना फौजी यांच्या वतीने केली जात आहे. ज्यावेळेस तुम्हाला बळी मिळत असतो किंवा तुम्ही यशस्वी होत असता, एखादं विकेट तुम्ही मिळवत असता, त्यावेळेस खरं तर तुमचा आत्मविश्वास वाढत असतो आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी पायथ्यापासून तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचवत असते. कामगिरीमध्ये निश्चितच फरक पडला इथे राहुल हुलवान यांच्या. शानदार गेंदबाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहे. ते अगोदर संदीप पवार समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो. कोलवट टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केले, दुसरीसाठी निघतील. वाटविले आपण काय करणार आहे. डायरेक्ट हिट आली नाही, तिसरीसाठी जातील का. 2 धावांवर इथे समाधान मानलं गेलं आणि मला असं वाटतं शेवटचा चेंडू इथे फलंदाजाला खेळायचा आहे, त्यामुळे तो तिसऱ्या धावेचा विचार त्याने तिकडे केला नाही. ज्या 2 धावा आलेल्या आहेत त्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या. धावफलकावर जोडल्यानंतर एकूण धावा आपण जर पाहिल्या तर त्या असतील 86 अर्थात 86. आजच्या दिवसातील खरं तर हा तिसरा सामना आहे आणि कराड प्रीमियर लीग 2023 चौथ्या पर्वाचा हा महाअंतिम सामना. अर्थात कोण असणार आहे चॅम्पियन इथे या कराड प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचा हे आपल्याला निश्चितच येणारे काही षटकांमध्ये माहिती पडणार आहे. यावेळेस हा चेंडू निश्चितच डॉट आला आणि याचबरोबर पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आहे, ज्यामध्ये धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या 86. चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं 22 धावांचं पोपट चव्हाणचं, त्याचबरोबर 14 धावा सौरभ जाधवच्या आणि त्यानंतर 14 धावा आपण पाहिल्या तर त्या निश्चितच लखन शरद रावतेच्या स्वतः लारा आणि लखनचं कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं राहिलं आणि याची सगळ्याची सरमिसळ करत असताना 86 धावा धावपलकर जोडलेल्या आहेत आणि कराड प्रीमियर लीग 2023 चौथ्या पर्वाचा विजेतेपद मिळवण्यासाठी यानंतर 87 धावांचं लक्ष गाठावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना त्रिनय सुमित वॉरियर संघाला. खेळाचं दुसरं सत्र अगदी अल्पावधीतच सुरू झालेलं तुम्ही पाहू शकाल आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा पुण्यनगरीचा गोड आवाज, अनुभवाचं भांडार दीपक मंडले सर इथे माईकवर येतील आणि या अत्यंत महत्वाच्या सामन्याचं मराठीतून धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद. निश्चितच दीपक मंडले सर यावेळेला आमच्याबरोबर जॉईन होतात स्टुडिओमध्ये. तर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर काल देखील एक छान अशा ब्रँडेड कॅप दिल्या गेल्या होत्या केपीएलच्या माध्यमातून आणि आज देखील काही लकी नंबर आहेत ते या ठिकाणी काढले जात आहेत, ज्यांचे अनाउन्समेंट होईल. जास्त वेळ न घेता आपण यायचंय आणि ब्रँडेड कॅपचा भाग्यवान विजेता त्याचा पहिला नंबर या ठिकाणी आहे 7 नंबरची टीम. 7 नंबरची टीम कोणाकडे? 7 नंबरची टीम 7 नंबर. चला धावत या, ज्यांच्याकडे यावेळेला ही चिठ्ठी आहे त्यांनी धावत यायचंय. 7 नेक्स्ट 10 10 नंबर 7 नंबर कोणाकडे आहे का? 10 नंबर किती नंबर आहे? 10 इथे मंचावरती आहे. मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेन. 10 बेटा तुझं नाव काय?
अपॉन मोकाशी. लकी नंबर 18 18 भाग्यवान विजेता 18 नंबर 7. या लवकर तुमचं नाव सांगा लगेच. 7 आणि 10 7 आणि 10 7 आणि 10 ब्रँडेड कॅपचा विजेता आहे 7 नंबर. त्यानंतर 18 चला मंचावरती. वसीम मुल्ला तुमचं मनापासून अभिनंदन. वसीम मुल्ला कॉंग्रॅच्युलेशन. लकी नंबर 18 केपीएल कॅप. लकी नंबर 23 चला धामा लवकर. आणखीन एक कॅप. लकी नंबर 23. लकी नंबर 29 यानंतर लकी नंबर 29 केपीएलचा कॅपचा विजेता पहिल्यांदा 23 29 आहे का कोण? 29 35 35 29 आहे का कोण? 35 35 किती 35 शाही शेख 35. कॉंग्रॅच्युलेशन साहिर भागवान. त्यानंतर 42 नंबर 49 नंबर 42 चला 42 नंबर 42 29 पण या चला दोन कॅप चला पटापट. 42 नंबर चला 29 नंबर चला. 49 49 50 दीपक मंडे सर मी तुमच्याकडे येतोय पुन्हा एकदा. मॅच देखील सुरू होतोय त्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. 49 आणि 50 केपीएल ची कॅप मिळवण्याकरता 50 कोण आहे? अमर हरिदास. चला उर्वरित कॅप केपीएल चे कॅप आपल्याला नंतर मिळणार आहेत. दीपक मंडे सर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. अत्यंत महत्वाचा फायनलचा मॅच आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल 87 धावांचं. तर चला जाऊया या मंचावरती या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा दीपक मंडे सर जॉईन होतात. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आदवडे सर आणि सुनील शेळके यांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकत होतात. स्ट्राईक एंडला रोहित, नॉन स्ट्राईक एंडला सुजित शेवाळे, गोलंदाजी मार्कवरती शरद रावते लारा. धावा झालेत त्या 86. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. शेवटच्या 48 चेंडू केपीएल मधले. बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पळापळ बरीचशा. फिल्डर चेंडूच्या मागे गलीमधनं पटकन आलाय. धावफलकावरती एका धावेने वाढ होईल. एक बाद चेरपामध्ये जय पवार सरांचा इशारा. मंजित अत्तार सर, अब्दुलभाई आगा, धनाभाऊ हिनुकले, त्याचबरोबर अजय जगधने असतील, आमचे विशाल देशमुख सर असतील आणि संपूर्ण क्रिकेट मित्र परिवार यांच्या माध्यमातून उभा केलेला क्रिकेटचा देखणा सोहळा. 4थ्या वर्षातली फायनलची शेवटची मॅच, शेवटची इनिंग. शरद रावते सज्ज होते सनीस्फोट इंदोलीसाठी गोलंदाजी मार्कवरती. चेंडू हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ. सुदैवानं सुजितचा हा फटका क्षेत्ररक्षकापर्यंत टिपू आला नाही आणि शरद रावते तेच सांगायचा प्रयत्न करतोय, मित्रा स्टार्ट का घेत नाहीस? तू स्टार्ट जर घेतला तर तुला कॅच झाला असता. बारीक लक्ष ठेव, फायनलची मॅच आहे. बऱ्याच दिवसानंतर फायनल खेळतोय कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती. समोर मागच्या वर्षीचा विजेता आहे त्रिनय सुमित स्पोर्ट्स कारवे. हा संघ मागच्या वर्षी फायनल जो खेळलाय, फायनल जिंकले, तो संघ बॅटिंग करतोय. त्यांच्या समोर सनी स्पोर्ट्स हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय तिकडेच गेलाय. पॉइंटच्या दिशेला. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. डॉट बॉल तिथल्या इथे असणार आहे, हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये बरीचशी पळापळ आहे. धनाभाऊची वेगळी गडबड आहे कारण त्याला रेंज चेक करायची आहे. रेंज बद्दल मी बरंचसं काय सांगू शकतो.
हा चेंडू स्विचिटचा प्रयत्न होता, धावफलकावरती आपण पाहतोय. रेंजची गंमत सांगू का धना भाऊ? माणुसकी आणि मोबाईल मधली रेंज जर गेली ना तर माणसं गेम खेळायला सुरुवात करतात. तो माईक बंद करा, त्याच्यावरती आवाज येतोय काहीतरी, तो लाईव्हला जाईल. हॅलो. नात्यांमधली मेहरबान, नात्यांमधली आणि मोबाईल मधली रेंज जर गेली ना माणसं गेम खेळायला चालू करतात. सर्वता त्या जया मैदानाच्या आतमध्ये परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. शरदचा हा चेंडू हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो, बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग वरनं सिंगल त्यावरती मिळेल, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. चेक. या सीमारेषेच्या लगत जे प्रेक्षक आणि खेळाडू बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने तुम्ही जरा मागे व्हा, सगळ्यांनी जरा तिथे अंतर ठेवा, पुढे पण अगदी यस ओबी अँड तुझ्या बरोबर जे सगळे आहेत त्यांना सगळ्यांना मागे घ्या. चला थोडं अंतर तिथे असणं अपेक्षित आहे. परत एकदा शरद रावते लेफ्ट मोर द विकेट, दूरवरच्या एंडकडनं बॅकफुटला गेलाय, पंच केलाय चेंडू काव कॉर्नर मध्ये, प्रचंड मोठा तडाखा, पाव्या धावा मिळतील त्या 4 चौकार. एक सुंदर फटका सुजितच्या बॅटमधून येतोय, 4 धावांनी धावफलक पुढे गेलाय, 7 धावा धावफलकावरती. युबी और बाकी सभी थोडे से पीछे हट जाओ. धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. प्रशांत सर धावफलक आपण पाहिले. गौरव महादर यावर्षी त्यांच्या नावावरती वेगळा विक्रम आहे. काय विक्रम आहे माहितीये का? यावर्षी ते बर्थडे बॉय म्हणून, अगोदर मी स्कोर थोडासा सांगेल परत एकदा प्रेक्षकांना. 7 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. षटक क्रमांक पहिलं संपलंय, बनवायच्या त्या 87चा अर्थ अजून 80 धावांची गरज आहे 42 चेंडूंमध्ये. पहिला विक्रम या ठिकाणी गौरवच्या नावावरती असा जमा झालाय. यावर्षी तो खेळत असताना त्याचा बर्थडे सुद्धा साजरा झालाय. आणि दुसरा विक्रम म्हणजे यावर्षी KPLचे जे प्लेयर्स व्हिडिओ आपण अपलोड केलेत ना युट्यूबमध्ये, त्यामध्ये सगळ्यात पहिला व्हिडिओ गौरव महादरचा अपलोड झालेला आहे. आणि त्यानंतर इतर खेळाडूंचे व्हिडिओ जे आपल्यापर्यंत हळूहळू आम्ही पोहोचवतोय. मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ, बरकत शेख नारायणवाडी गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येतोय. शरद रावते लारा सनी स्पोर्ट इंदोलीकडनं अनेक वर्ष क्रिकेट त्यानं खेळलंय. सकाळी सिराजभाई आणि बऱ्याचशा विषयांवर चर्चा झाली. आमच्या पोपट चव्हाणनं मला काय सांगितलं माहितीये का? जिंकलो तरी कोंबडाच, हारलो तरी कोंबडाच. हे वैशिष्ट्य आहे सिराजभाईंचं. जिंकलो तरी सिराजभाईंचा कोंबडा फिक्सच आहे, हारलो तरी सिराजभाईंचा कोंबडा फिक्सच असतो. अशा प्रकारच्या गमती जमती क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेटची, ग्रामीण ढंगाची, ग्रामीण रंगाची, ग्रामीण बाजाची आणि मोठ्या जिगरबाज खेळाची स्पर्धा आहे, जिचं नाव आहे कराड प्रीमियर लीग. क्रिकेट मित्र परिवार कराडच्या वतीने आयोजित केली क्रिकेटची स्पर्धा. स्ट्राईक एंडला खेळतोय रोहित, नॉन स्ट्राईक एंडला रोहित ठिकाणी सुजित शेवाळे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बरकत. पाहूया इथे मैदानाच्या आतमध्ये त्याची गोलंदाजी काय हरकत करणार का? 7 धावा धावफलकावरती आहेत. दोनही तगडे बॅटर आहेत, तगडा खेळाडू. खेळ पाहायला मजा येणार. प्रेक्षकांची तोबा गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टेडेमूर्ती या KPLच्या फायनलसाठी होते. थोडासा आतमध्ये येत खेळण्याचा प्रयत्न, डोक्याला हात लावलाय. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी वाटला. एस्टनच्या मागे पोपट आहे. बरकतला माहिती होता चेंडू बॅटला लागलाय, तेवढा हुशार खेळाडू तो आहे. लेदर बॉल क्रिकेटवर सुद्धा बरकतनं अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. विशेषतः कराडमधनं किंवा कराड ग्रामीण भागातनं सर्वात जास्त प्रोफेशनल स्पर्धा गेल्या काही वर्षांमध्ये जर खेळला असेल त्याचं नाव बरकत शेख आहे. एक अतिशय गरीब कुटुंबातनं पुढे आलेला हा मुलगा. मासेमारी हा त्याचा परंपरागत त्या ठिकाणी वंश परंपरागत व्यवसाय, परंतु तिथपासून त्याने क्रिकेटचं स्किल तयार केलंय. आज तो नामांकित खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिले लांबनं चेंडू बॅटवरती घेतला, पाठलाग मोठा आहे, झेल तिथे टिपलाय आणि याचबरोबर रोहित बाद. सचिन पवारनं टिपलाय झेल आणि आपण पाहतोय एक मोठा खेळाडू अगदी फार मोक्याच्या क्षणी गळायला लागलाय. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धाव रोहितनं केली. विश्वास बसत नाही, हा तोच रोहित आहे का ज्यानं स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं? कुणाकडनं? राजू शिंदे मेहरबान यांच्या वतीनं सचिनसाठी 200 रुपयांचं बक्षीस. मेहरबान 200 भागणार नाही, फायनल आहे, 500 पाहिजेत. 500 रुपये त्या ठिकाणी पोपटराव दादा साळुंके यांच्या वतीनं 500 रुपये, राजू दादांकडे 500 रुपये. 200 आणि 100 मध्ये मी ऐकणारच नाही. 500, 1000, 2000, 5000 त्याच्या खाली येऊ देऊ नका आकडा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. जो खुद कमाए खुद खाए उसे इंसान कहते हैं. जो खुद कमा कर दुसरों को खिलाए उसे भारतीय संस्कृती कहते. असं आपण बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो. मैदानाच्या आतमध्ये सर्व आमची मंडळी स्वतः कमवतात, खेळाडूंसाठी ठिकाणी वाटून टाकत असतात. धावफलकावरती आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर अशा प्रकारची फलंदाजी सेमीफायनलच्या मॅच मध्ये करणारे मेहबूब
धावफलकावरती धाव आहेत त्या केवळ आणि केवळ 7. जेवढा पहिल्या ओव्हरमध्ये होता तेवढाच धावफलक आहे. इथे मात्र कामगिरी करावी लागेल सुजित शेवाळे आणि महबूबबाई यांना. बरकतनं मात्र इथे रोहितचा बळी टिपत एक सुंदर कामगिरी केली. सचिननं कुठल्या प्रकारची चूक केली नाही झेल टिपताना. एक अतिशय चांगल्या प्रकारची गरज मैदानाच्या आतमध्ये जी धावांची आहे. 80 धावांचा पल्ला अजून पार करायचा आहे. मोठी पळापळ मैदानाच्या आतमध्ये इकडला फिल्डर पार तिकडे पाठवला जातोय. किलोमीटर भराचा अंतर पार करून तो दूरवरती गेलाय. तो मात्र डीप मिड विकेटला, कारण तो खेळाडू कॅच घेणार आहे. हे फार महत्वाचं आहे. महबूबबाई ओ इथे मात्र चेंडू हवेत खेळाय महबूब शेख यांनी. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडू जातोय सरळ भुरकन चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार 4 धावा. मगाशी महबूबबाईंनी जिथे इनिंग थांबवली ना प्रशांत सर, तिथूनच पुढे चालू केली. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा हा पुराणा चावल चमकलाय. 40 वयाच्या पुढचं वय आहे. आजही मात्र दमखम किंवा जिद्द संपली नाही. ती जिद्द तशीच तुम्हाला नेहमी दिसून येत असते. मी एक वाक्य नेहमी तुम्हाला सांगत असतो, मन में अगर ठान लो तो मिल जाते हे रास्ते. एक क्रिकेट खेळणं ये लो दोस्तो बुजदिलों के वास्ते. बुजदिल लोकांसाठी हा खेळ नाहीये. इथे जिंदा दिल निद्रा छातीचे शूरवीर लागतात. इथे रक्त सळसळत असावं लागतं. चौकार महबूबबाईंनी खेळलाय. थांबलेत गोलंदाजी मार्कवरती बरकत. पोपटला सांगतायत मित्रांनो तुमचं नक्की चाललंय काय. पोपट तू थोडासा पुढे ये. शॉर्ट फाईन लेग फिल्डर थोडासा आतमध्ये ये. बाहेर काहीतरी सूचना येते. बॅट्समन काहीतरी सांगू इच्छितात. बॅटर आतमधनं काहीतरी सांगू इच्छितात. लवकर त्यांची काय, मला वाटतं बाहेर बाईक आहे तिच्या आरशावरती पडलेला प्रकाश आहे ना तो थेट आतमध्ये रिफ्लेक्ट होतोय. तो मात्र फलंदाच्या ठिकाणी डोळ्यांवरती. आरसा बरंचसं काय आरशाबद्दल सांगता येईल, कारण आरसा जे सांगतो ना ते जगात दुसरं कोणीच सांगत नाही. आरसा जे तुम्हाला सांगतो ना कोणीच सांगू शकत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बरकत गोलंदाजी मार्कवरती. ओ क्लीन बोल्ड. दुसऱ्या चेंडूवरती काम तमाम. जाओ महबूब भाई बस हो गई तुम्हारी बॅटिंग. हेच म्हणत असेल बरकत. क्लीन बोल्ड ही बरकतची स्टाईल आहे. हे बरकतचं कमबॅक करण्याचं नेहमीच राहिलेलं वर्चस्व आहे. महबूब भाईंना पाय सुद्धा हलवू दिले नाहीत. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय तो सरळ स्टंप वरती. आरसामध्ये आला नाही का असं म्हणता येईल का प्रशांत सर. आरशाने इथे त्या ठिकाणी विकेटचा आरसा दाखवला महबूब भाईंच्या चेहऱ्यासमोर. कारण तो जो मोमेंटम होता चौकार मारल्यानंतर तो मोमेंटम कुठेतरी कट झाला. ती लय कुठेतरी तुटली. तो क्षण कुठेतरी लांबला गेला आणि महबूब भाईंना पुढच्या चेंडूवरती आरसा नसला तरी महबूबनं त्या ठिकाणी बरकतनं महबूब भाईंच्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकवले आणि तिथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. अगोदर आरसा चमकला, नंतर तारेक त्यानंतर काजवे चमकले. म्हणजे सरांची धावपळ सुरू आहे. पुष्पक वराटीचे इजाजबाई शहाणे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. यांच्या माध्यमातून पुष्पक वराटीच्या माध्यमातून आपण जे सर्व चेंडू पाहतोय ते आपल्याला दिले गेलेले आहेत. इजाजबाई शहाणे दिवाण यांच्या वतीनं नक्कीच हे संपूर्ण सौजन्य आपल्याला आहे. 2 बाद. गौरव धाव फलकावरती धावा आहेत त्या 11 धावा. अजय जगधने क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमातून मॅन ऑफ सिरीज 2000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. बरकत ओ ये तूने क्या किया. अजय मागचं दार उघडं ठेवलं. बरकत चोरी करून निघून गेला. घराचं मागचं दार उघडं ठेवलं. बरकत आला कधी घरात, चोरी कधी करून गेला कळालं नाही विकेटची. राजू शिंदे मेहरबान यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस बरकतसाठी. जर क्लीन बोल्ड घेतलाय राजूभाई म्हटलं काळजी नाही पैसे येणार. नाहीतर अनेक वेळा मी घरी गेल्यानंतर रात्री 11 वाजता फोन होतो मला खेळाडूंचा, सर ते माझे पैसे आले ते कुठे गेले. त्यांना वाटतं दीपक म्हणलेच पुण्याला घेऊन गेला. असं अनेक वेळा झालंय. राजूभाई म्हटलं काळजी नाही. बक्षीस त्या ठिकाणी पुकारला जाते दिला जाते फार महत्वाचं आहे. परिस्थिती त्या ठिकाणी गंभीर आहे. एक भाऊ आतमध्ये आलाय, दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये जातोय. अजय जगधने बाहेर येतोय तर त्याची जागा घेण्यासाठी सिद्धार्थ जगधने मैदानाच्या आतमध्ये. भावाभावांचं बरेचशा काही गोष्टी आहेत. मी तुम्हाला रामायण महाभारत फक्त 4 वाक्यामध्ये सांगू शकतो जर सांगायचं झालं तर. अगोदर स्कोर सांगेल. धाव फलकावर धावा आहेत त्या 11 धावा. किती गड्यांच्या मोबदल्यात? 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परिस्थिती गंभीर आहे. रामायण महाभारत ऐकायचं 4 वाक्यांमध्ये किंवा 2च वाक्यांमध्ये. भावाचंच माझंही भावाचंच म्हणजे रामायण, माझंच आणि भावाचंही माझंच म्हणजे महाभारत. कळालं असेल कोणाला समजून घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रामायण महाभारत आतमध्ये मोठं थरार नाट्य रंगलंय. सिराजबाईंच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी बरकत शेखला. माझंच भावाचंही माझंच म्हणजे महाभारत, भावाचंच माझंही भावाचंच म्हणजे रामायण. ही गंमत आहे 4 वाक्यांमध्ये. आणि आम्हाला सांगितलं कोणी? आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य
प्रमोद महाराज जगताप यांच्या तोंडून निघालेली वाक्य जी मी इथं वापरली. पुढचा चेंडू, ओहो बॅटची एज, झेल सटकलाय, जातोय तो सरळ डीप थर्ड मॅनला. पोपट पोपट पोपट, अरे घे रे कॅच, हे सांगायचं असेल बरकतला. सामना फार महत्वाचा आहे, मेहनत बरकतनं मोठी केली होती, परंतु बाहेर पाहायला गोष्टी मित्रांनो सोप्या वाटतात. सगळ्यांना वाटलं असेल काय सोपा कॅच पोपटनं सोडलाय. आतमध्ये जाऊन उभे राहा, एवढं पब्लिक बाहेर आहे, कॉमेंटेटर ठणाना ओरडतोय, सगळ्या प्रेक्षकांचं फटाके वाजतात बाहेरनं, आतमध्ये हातपाय लटपट कापत असतील, अंगाला घाम येत असेल, हा अंग थरथर कापत असेल, काय करू काय नको असं वाटत असेल पोपटला. आता कॅच सुटल्यानंतर एक कॅच काल टिल्लूकडनं सुटला, तो आपण सर्वांनी पाहिला. एका कॅचवर मॅच झाली, छोडो कॅच हारो मॅच, लो कॅच जीतो मॅच. हे साधं सोपं समीकरण आहे क्रिकेटच्या खेळामधलं. 2 षटकांचा खेळ संपलाय, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा फलकावरती आहेत. कराड प्रीमियर लीगचा भव्य दिव्य थरार तुम्ही पाहताय. क्रिकेट मित्र परिवार, मंजित अत्तार सर, अब्दुल आगा, त्याकडे धनाभाऊ हिनुकले, विशाल देशमुख सर, अजय जगधने, संपूर्ण कराडचा क्रिकेट मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित केलेला भव्य दिव्य सोहळा. 2 षटकानंतर 3 बाद 15. MSG 50 ऍडव्होकेट विकास जाधव यांच्या वतीनं 1000 रुपये कुणाला? बरकत शेखला. धन्यवाद विकास ऍडव्होकेट साहेब. जया मैदानाच्या आतमध्ये दूरवरनं आणि लिंगवले गोलंदाजी मार्कवरती, बरोबर ना, सज्ज होतोय विनुताई चव्हाण ऑडिटोरियमच्या दिशेनं षटक क्रमांक 3 घेऊन. 15 धावा फलकावरती आहेत. पहिला चेंडू हलक्यात ऑन साईडला ढकलून दिलाय. इथे आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक झपकन चेंडूच्या मागे येतो, सिंगल घेतली गेली, एका धावेनं धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. इथे व्यासपीठावरती जेवढी मंडळी बसलेत ना, अनेक मान्यवर आहेत, अनेक मोठ्या मोठ्या क्षेत्रामधले त्या ठिकाणी कोणी उद्योजक आहे, कोणी भले त्या ठिकाणी मोठे मोठे राजकारणी मंडळ आहेत, कोणी कोणी त्या ठिकाणी चांगल्या पदावरती काम करतात. या मंडळींमुळे काय झालंय, या मंडळींमुळे तुम्हाला कराड प्रीमियर लीग यावर्षी पाहायला मिळाली. त्यांनी सौजन्य दिली नसती, बक्षीस दिली नसती, देणग्या जर दिल्या नसत्या, कराड प्रीमियर लीग उभं राहणं अवघड होती. संघ मालकांना विसरून चालणार नाही. परत एकदा चेंडू डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न केला, तो मात्र शकुलानं, अर्थात सिद्धार्थ जगधेनं. याला आपण साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये काय म्हणू माहितीये का? आंधळी फटका. आंधळी कोशिंबीर खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू शेवटपर्यंत पाहावा लागेल, तो बॅटवरती घ्यावा लागेल, तर आणि तरच 87 धावा होतील. दुसऱ्या बाजूने मात्र आपण फलंदाज पाहतो सुजित शेवाळे, हा नामांकित खेळाडू अजून आतमध्ये आहे. हे त्रिनय सुमित संघाचा अजून त्या ठिकाणी जमेची बाजू आहे. अनिल त्याला थांबवणार का? हर हुन्नरी त्या ठिकाणी लेफ्टर बॉलर आहे. फटका जोरदार बॅटच्या मधून आला का? कडकडीत आवाज तर आलाय आणि काऊ कॉर्नर मध्ये गगन चुंबी षटकार येतोय सुजितच्या बॅट मधून. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहे. 22 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या वर्षामध्ये पाहता पाहता स्पर्धा आली. फटका परत येतात, सलग दुसरा षटकार. 23 आणि 6-29 बरोबर आहे. गौरव यांना त्यांचा मित्राचा मोबाईल कुठे, त्यामुळे त्यांनी तिकडे चुकून 22 आकडा आला, तोच मी पुढे सांगितला, त्याच्यामध्ये बदल. आता परत फोन मागू नका. धावफलकावर धावा आहेत 29. काय बघायचं ते लाईव्ह मोबाईलवर बघा, कारण युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 174 देशांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे या स्पर्धेचं. म्हणजे तुमची कराड प्रीमियर लीग 174 देशांपर्यंत पोहोचते. 29 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक धावेला त्या ठिकाणी महत्व आहे. धावांसाठी मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता फौजी आले, आता चुकणार का? शिस्तीनं काम होणार. 29 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट वडा माणूस मैदानाच्या आतमध्ये कामगिरी सुंदर सुरू आहे. सलग 2, सलग तिसरा षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. वा वा सुजित वा. 500 रुपयांचं बक्षीस राजू शिंदे मेहरबान यांच्या वतीनं सलग 3 षटकासाठी सुजित शेवाळे यांना. धाव्या मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय होते. सलग 3 षटकार. सुजित भोईटे सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये दिशा बदलणारा हे फटकेबाजी आणि लिंगवलेवर तुटून पडलाय. ओ चांगलं कमबॅक अनिलचं. चिरफाड गोलंदाजी केली या षटकामध्ये. 3 या तब्बल 20 धावा या षटकामध्ये काढल्या गेल्या. सुजित शेवाळेनं मात्र आपल्या त्रिनय सुमित संघाला परत ट्रॅकवरती आणलाय. थोडंसं समीकरण मी तुम्हाला सांगेन. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद गौरव कोळत आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे त्या 65 म्हणजे सॉरी 7 चेंडू 24 धावांवरती नाबाद खेळतोय. इक्वेशन सांगणं गरजेचं आहे. 30 चेंडू आणि 52 धावांची गरज.
शेवटचे 30 चेंडू 52 धावा. म्हणजे तुम्ही विचार करा, जवळपास अजूनही 10च्या सरासरीने खेळावं लागेल. फार काय सामना दूर गेला नाही. सुजित आणि छकुला सिद्धार्थ यांना मैदानाच्या आतमध्ये तटस्थपणे उभं राहावं लागेल. या ठिकाणी श्री दत्तात्रय दादा साळुंके पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. इंदोली पाल जिल्हा परिषदेचे गट नेते साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर रुपेशदादा गोळे सध्या सन्मान्य उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर इंदोली विकास सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री भूषणदादा पाटील सुद्धा आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. जय मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 30 चेंडू 52 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती बरकत. पाहूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग एंडला आपण पाहतोय केने सर मुख्य पंच म्हणून काम पाहत आहे. स्क्वेअर लेगला जय पवार सर. बरीचशी पळापळ, बरीचशी गडबड, गोंधळ, शिट्या, टाळ्या, आरोळ्या, गणपती बाप्पा मोर्या, हिप हिप हुर्रे. काय तुम्हाला ऐकायला मिळत नाही आज या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती. फायनलची मॅच 30 चेंडू 52 धावा. हो, हेच काम करायचं सिद्धार्थला, ते त्यानं चोखपणे पार केलंय. एक सुंदर काम त्या ठिकाणी ते नक्कीच करतात. लकी इंटरनेटच्या माध्यमातून या वर्षी आपण पाहतोय, नव्हे तर गेले 4 वर्ष मोफत इंटरनेट दिलं गेलंय. या कराड छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जेवढ्या स्पर्धा होतात ना, ज्या ज्या वेळेस लाईव्ह प्रक्षेपण होतं त्या वेळेस आमचे असदभाई मुजावर, आमचे शेरखान मुजावर यांच्या वतीनं लकी इंटरनेटच्या सौजन्यानं मोफत इंटरनेट दिलं जातं. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे आपण जगभरामध्ये स्पर्धा पोहोचू इच्छितोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते 29. 51 धावांची गरज आहे. लिबास टेलरचे जमीर मनियार साहेब संपूर्ण आपले जे कॅमेरा स्टँड आहेत त्यांच्या वतीनं दरवर्षी मोफत विनामूल्य दिल्या जातात. जमीर भाईंचा अंतःकरणापासून आभार. मॅन ऑफ द मॅचला लिबास टेलरच्या वतीनं जे टी शर्ट आहेत ते सुद्धा त्यांच्याकडनं दिले जात आहेत. जमीर भाईंचं परत एकदा आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 29 चेंडू 51 धावांची गरज. फुलटा चेंडू होता. ओ, दोनही खेळाडू एकमेकावर स्वतःवरती नाराज आहेत. तिकडे नाराज आहे तो सुजित सुद्धा आणि नाराज आहे बरकत सुद्धा. सुजितला वाटते फुलटा चेंडू षटकार का मारला नाही. बरकतला असं वाटतं चेंडू अजून थोडासा आखूड असता सुजितचा क्लीन बोर्ड किंवा त्रिफळा उद्ध्वस्त करून मी जाऊ शकलो असतो. 28 चेंडू 51 धावांची गरज आहे. कॅमेरामन चन्नाप्पा सचिन आणि त्याचबरोबर आमच्या सोनवणे साहेबांच्या वतीनं लाईव्ह टेक्निशियन अमित भुजबळ आपल्यापर्यंत लाईव्ह प्रक्षेपण पोहोचवत आहेत. जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या फक्त त्यांना चांगल्या त्या ठिकाणी प्रतिसादाची अपेक्षा आहे. बरकत शेवट चेंडू शिल्लक आहेत 28. 51 धावा. फटका जोरदार सुजितच्या बॅटमधून निघतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पॉवरफुल बुलंदी षटकार. 6 धावा. अतुल बाबा भोसले त्याचबरोबर विनोबा भोसले यांच्या वतीने यावर्षी स्पर्धेला विशेष सहकार लाभलं. सन्मान्य प्रतापदादा साळुंके यांच्या वतीनं सुद्धा यावर्षी आम्हाला फार मोठं सहकार लाभल्यामुळे ही केपीएल स्पर्धा उभी राहिली. संदीप पवार भाऊंच्या वतीनं सुद्धा नक्कीच फार मोठं सहकार्य यावर्षी आहे. खोलवर टप्प्यात चेंडू चांगलं कमबॅक. राजूभाई मुल्ला यांच्या वतीनं सुद्धा फार मोठं सौजन्य आम्हाला या स्पर्धेच्या वेळेस आहे. संग्रामदादा कदम यांच्या माध्यमातून सुद्धा फार मोठं सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. सचिनदादा पाचपुते यांच्या वतीनं सुद्धा आम्हाला फार मोठं सौजन्य या स्पर्धेला यावर्षी लाभलं. त्या ठिकाणी साबीरभाई आंबेकर यांच्या वतीनं सुद्धा यावर्षी फार मोठा राजाश्रय स्पर्धेला मिळतोय. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा खोदून काढलाय. बरकत 2 चेंडू षटकारानंतर सुजितला थांबून ठेवलाय. तो मात्र सांगतोय सुजित मित्रा, मी सुद्धा लवकर हा सामना सहजासहजी तुला जिंकू देणार नाही. तुला खेळावं लागेल, झुंजावं लागेल, लढावं लागेल, तर आणि तरच तू सामना जिंकून देऊ शकतो. एका षटकारानंतर 2 चेंडू डॉट टाकत चांगलं कमबॅक त्या ठिकाणी बरकतनं केलंय. धाव फलकावर धाव आहेत त्या 42. जमीरभाई मनेर यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. या वर्षी जमीरभाईंनी सुद्धा फार मोठं सहकार्य आम्हाला या स्पर्धेला केलंय. विनंती आहे जमीरभाई, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यानच्या काळामध्ये सौरतात्या पाटील यांनी सुद्धा दर पहिल्या सीझन पासून तात्यांचं फार मोठं सहकार्य आहे. ओ, शॉर्ट पिच चेंडू होता. सुजित स्वतःवरती नाराज असेल. षटकं संपतायत ती 4. धाव फलकावर धाव आहेत त्या 42. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 24. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. बरोबर का? 24 चेंडू 45 धावा. यानंतर मात्र मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. क्रिकेट मित्र परिवार कराड आयोजित केपीएलचा भव्य दिव्य थरार आणि यानंतर वातावरण अशांत करणारा प्रशांत आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रशांत आदवडे सर यानंतर मायक्रोफोन वरती असतील. शुक्रिया दीपक मंडले सर.
ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है, ये जिंदगी का खेल खेलना बहुत जरूरी है. क्रिकेट मित्र परिवार प्रेझेंट KPL 2020 सीझन 4. सर फक्त 2 मिनिटं. यावर्षी या स्पर्धेला जे आकर्षक चषक लागले ना, सुभाषजी जगताप साहेब नगरसेवक या साहेबांच्या वतीनं संपूर्ण झळाळते चषक आहेत. ओव्हर टू प्रशांत सर. अब फिलहाल समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे. जिस तरह से 24 गेंदों का खेल आना बाकी है और 24 गेंदों में जीतने के लिए फिलहाल चाहिए और 45 रनों की जरूरत है. 87 रनों का लक्ष्य. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है लेकिन समय की तरफ आपको लेके जाऊंगा. 5:08 का समय हो गया है. शानदार आयोजन. मंजीत अत्तार, अब्दुल भाई, दनाबाऊ, उसके साथ महबूब और बहुत ही बेहतरीन सपोर्ट दर्शकों का. उसी के साथ हमारे जो स्पॉन्सर है उनका बहुत अच्छा सपोर्ट. आज मंच पर जितने मेहमान हमारे साथ जुड़े हुए हैं सबका स्वागत है दिल के गहराई से. और इस वक्त 24 गेंदे और जीतने के लिए चाहिए 45 रन. बहुत ही अच्छा मुकाबला सनी स्पोर्ट इंदौरी और विनय सुमित वारियर्स के बीच. बल्लेबाज मैदान के अंदर अच्छी पारी खेल रहे बल्लेबाज खास करके सुजीत शेवाले और उनका साथ निभाते हुए सिद्धार्थ जगदाने और गेंदबाजी का बागडोर संभलते हुए गेंदबाज. ऑफ स्टंप के बाहर गेंद. अच्छा स्ट्रोक है. खिलाड़ी बिल्कुल बॉडी लाइन पर मौजूद है. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. अभी भी यहां से 23 गेंदों का खेल आना बाकी. 44 रनों की जरूरत है. एक रन बहुत मायने रखता है. इस मुकाबले की बात करें तो ग्रैंड फिनाले का मैच. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलने वाला है. गेंद और बल्ले के बीच अच्छी जंग छिड़ी हुई है और काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल पर. अब हमें गेंद है. मिसाइल स्ट्रोक है. खिलाड़ी बहुत दूर है. प्रयास बहुत जारी है. करीब पहुंच चुके थे. पूरी ताकत लगाई थी. तेजी से भाग के आए थे. 3 रन मुकम्मल किए. जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज को 3 रन मुकम्मल. बिल्कुल एक बार फिर टप्पा खाने के बाद उछालता. ऑन साइड पर हुक करना चाहते थे. हुक किया गया था लेकिन डीप मिड के पर खिलाड़ी बहुत दूर. मिस टाइम स्ट्रोक था. अब आपके पास 22 गेंदे. 22 गेंदों में जीतने के लिए अगर देखें तो फिलहाल चाहिए और जिस तरह से मुकाबला चलता है जिस तरह से शानदार मैच मैदान के अंदर 41 रनों की जरूरत है. 22 गेंदे 41 रनों की जरूरत. एवढी सगळी नावं घेतल्याने आमच्या किरणदादा पाटलांना विसरता येणं अशक्य आहे. कारण यावर्षी किरणदादांनी फार मोठं सहकार्य केलं आणि त्यानंतर ही स्पर्धेला फार मोठं नक्कीच आपल्याला वरच्या लेवलला घेऊन जात आलं. किरणदादा पाटलांचे खूप खूप आभार. सतत मदत हेच किरणदादांचं घोषवाक्य आहे. ओव्हर टू प्रशांत सर. शुक्रिया दीपक सर. गेंदबाजी के लिए गेंदबाज अपने बोलिंग मार्फत तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तारों की तरफ. रन बनाने का कोई एक बार फिर अवसर नहीं है. अभी भी आपके पास 21 गेंदे हैं. 21 गेंदों में 41 रनों की जरूरत है और पूरा जिम्मेदारी की अगर बात करें तो बिल्कुल इस वक्त सुजीत शेवाले 12 गेंदों में 33 रन बनाए. क्या धुआंधार बल्लेबाजी की है. अंडर प्रेशर अच्छा खेल रहे अपनी टीम के लिए. सिद्धार्थ ऑन स्ट्राइक. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने गेंदबाज तैयार. इस बार हवा में खेल दिया. मिस्टर स्ट्रोक है. पॉइंट पर खिलाड़ी घेर के नीचे. क्या ये कैच हो जाएगा. ओ क्या छूटा. सपना टूटा. मुकद्दर रूटा. एक बहुत ही महत्वपूर्ण कैच. पकड़ो कैच जीतो मैच. रोहित शर्मा का कैच 5 पर छूटा था. 264 रन की पारी आई थी. यहाँ एक बार फिर देखिए 87 रनों की जरूरत है. इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल 20 गेंदे और जीतने के लिए चाहिए फिलहाल 40 रन. कांटे की टक्कर मैदान के अंदर 2 बड़ी टीमों के बीच. सनी स्पोर्ट इंदौली और विनय सुमित वारियर्स के बीच सामना करेंगे बल्लेबाज सुजीत. बहुत ही महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते हुए. आखिरी मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. इस ओवर की अगली गेंद छुट्टी गेंद ऑफ स्टंप के बाहर खेलने का जो प्रयास किया गया था. बीट हुए थे लेकिन अंपायर की तरफ से बिल्कुल व्हाइट बॉल का इशारा जय पवार कर रहे हैं. 20 गेंदे और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है. क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट KPL 2023. शाम का समय. ढलता हुआ सूरज. कम होती हुई रोशनी. ये आने वाली शाम किसके नाम. सनी स्पोर्ट या एक बार फिर 3 सुमित वारियर के पास. एक बार फिर ये चैंपियन मतलब ये ट्रॉफी जाएगी. ये देखना बहुत जरूरी है. हमें खेल दिया. अच्छा स्ट्रोक है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी. उनके पास कोई मौका नहीं है. व्हाट अ शॉट. Don't be violent, be silent and show your talent. स्कोर अगर देखो तो 54 रन. एक बार फिर घोड़े की चाल चलना शुरू कर दिया है. समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा. 19 गेंदों का खेल. बॉल की जरूरत मैदान के अंदर. बॉल चाहिए मैदान के अंदर. 33 रनों की जरूरत है. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर. तारीफ करने की सुजीत शेवाले की. क्या जबरदस्त पारी खेल रहे अपनी टीम के लिए. बॉल चाहिए. अंधेरा बढ़ रहा है. सूरज की रोशनी कम हो रही है. बॉल की जरूरत. 19 गेंदों का खेल.
19 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, 33 रनों की जरूरत है। एक उम्दा पारी बल्लेबाज सुचित शेवाले की, वंडरफुल बैटिंग, गेंदबाजी का बागडोर संभलते हुए गेंदबाज सौरभ जाधव। इस ओवर की अगली गेंद राइट ऑफ ओवर द विकेट, बैकफुट चले गए, हवा में खेल दिया, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद जाती हुई बॉडी की तरफ, खिलाड़ी यहाँ मौजूद है, मिसफील्ड करते हुए फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है। फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त 31 रनों की जरूरत है, 18 गेंदों का खेल आना बाकी है। क्या मुकाबला चल रहा है, शानदार मैच मैदान के अंदर। दीपक जी हमारे साथ जुड़ेंगे। अब 18 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। क्या लग रहा है जिस तरह से बल्लेबाज सुजीत शेवाले बल्लेबाजी कर रहे हैं? प्रशांत सर, त्या ठिकाणी नक्कीच सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु हा सुंदर खेळ उभा करताना ज्या ज्या मंडळींचं सहकार लाभले त्यांचा सुद्धा नामोल्लेख करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. विंगाव इथनं फार त्या ठिकाणी कराड शहराच्या थोडंसं बाजूला येतं. विंगावचा तसं पाहिलं तर स्पर्धेशी फार काही संबंधही नाही, परंतु आमच्या नक्कीच मंजित अत्तर सरांनी फक्त एक शब्द टाकला आणि आमच्या विंगावचे उपसरपंच सन्मान्य सचिनजी पाचुपते साहेबांनी लगेच होकार दिला. त्यांचा सहकारला आम्ही विसरू शकणार नाही. ओव्हर टू प्रशांत सर. बिल्कुल, जो हमारे स्पॉन्सर है इनका आभार प्रकट करना हमारा परम कर्तव्य। लेकिन फिलहाल 18 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। शानदार बल्लेबाजी, दमदार खेल रहा है सुजीत शेवाले का। विकेट चाहिए, सुमित वारियर्स को विकेट की जरूरत है। फिलहाल सनी स्पोर्ट की बात करते बहुत ही बेहतरीन प्रदर्शन दोनों टीमों का हुआ है और एक अच्छा टोटल बना हुआ है। अच्छा बैटल मैदान के अंदर, विकेट की तलाश में गेंदबाज रहेंगे। एक अच्छा मुकाबला, शानदार मैच सनी स्पोर्ट इंदौरी और तीन सुमित वारियर के बीच। सनी स्पोर्ट इंदौरी की तरफ से फिलहाल गेंदबाजी का बागडोर संभलते हुए गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर तैयार हो रहे। फिलहाल अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज तैयार। ये ओवर बहुत महत्वपूर्ण, एक तरफ सिद्धार्थ लड़ रहे हैं डटकर बल्लेबाजी करते हुए। फाइनल का मैच 87 रनों की जरूरत है और गेंदबाजी में आए गेंदबाज शरद रावते। धन्यवाद प्रशांत सर. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या सर्वांवरती आणि क्रिकेट खेळाडूंवरती प्रेम करणारे सन्माननीय एपीआय बाबर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचा फिटनेस पाहून आम्हाला सुद्धा फार आनंद होतो. या साहेब, आपली विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं. ओव्हर टू प्रशांत सर. पहले काके बाद में बाकी. ओ यावेळेला अत्यंत सुंदर चेंडूचा टप्पा पडण्यात ओ गेलाय चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार, नशिबाचा चौकार. 4 धावांनी तो पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होतोय. फिलहाल अगर देखिए तो जीतने के लिए 17 गेंदों में 27 रनों की जरूरत. म्हणजे ज्या पद्धतीने मैदानावर त्या खेळ सुरू आहे आणि जिथं ठासून बनली या क्रिकेटच्या खेळामध्ये ते यावेळेला पाहायला मिळते. बॅटची आतली कड घेऊन चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांकरता. नेहमीच म्हटलं जातं की गर्दीतले होण्यापेक्षा वर्दीतले व्हा. या ठिकाणी निश्चितच फुल टॉस गेंद आंसर पर कहते हुए डिस्क लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है। 41 पर बल्लेबाजी कर रहे सुजीत शेवाले। एक तरफ सिद्धार्थ ने अच्छी पारी खेल रहे, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। फिलहाल समीकरण देखे आपके पास कितनी गेंदें शेष है वो भी देखा जाएगा। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर सिंगल है। 16 गेंदों का खेल आना बाकी और लक्ष्य 87 रनों का है। 16 गेंदों का खेल, 26 रनों की जरूरत है और सुजीत शेवाले के नाम पर एक रिकॉर्ड है, जरूर समय आने पर बताऊंगा। गेंदबाजी का बागडोर संभलते हुए लारा सामना करेंगे सुजीत। 41 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 9 रन चाहिए अर्धशतक बनाने के लिए। क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट केपीएल 2023 ग्रैंड फाइनल चल रहा है। अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ जाती हुई गेंद कौन सर पर खेल दिया, कॉर्नर क्षेत्र में गेंद आई, 1 रन लिया गया। एक बार फिर देखें तो आपके पास गेंद शेष कुल मिलाकर यहां से अगर देखें तो 15 गेंदों में 25 रनों की जरूरत है। एक रन बहुत महत्वपूर्ण है और जब खराब गेंदें आएगी तब उसके ऊपर प्रहार करने की जरूरत है। एक विकेट की तलाश में रहेंगे लारा। मुकाबला चल रहा है तीन सुमित वारियर्स और सनी स्पोर्ट इंदौरी के बीच। एक बड़ा तगड़ा मुकाबला, शानदार मैच है, फाइनल का मैच है तो टोटल बड़ा है और टोटल बड़ा है तो बैटल भी बड़ा चल रहा है। लारा ब्रॉकन में गेंद खोद के निकाला ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री की तरफ, खिलाड़ी तैनात, 1 रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। अब जाकर आपके पास 14 गेंदे हैं और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। अभी भी फासला बना हुआ है। इस वक्त अगर देखें तो दोनों बल्लेबाज थोड़ा सा धैर्य के साथ खेल रहे हैं क्योंकि सामने लारा है। लारा प्रमुख गेंदबाज है और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सनी स्पोर्ट इंदौरी बनाम सुमित वारियर्स, आज के दिन का ये आखिरी मुकाबला। प्रमुख गेंदबाज के तौर पर लारा अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए।
फुल टॉस गेंद हवा में उछाला, गेंद बिलकुल बॉडी के बाहर. क्या जबरदस्त स्ट्रोक है. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक मैदानावरती बॅटिंग करत असताना फलंदाज सुजित शेवाळे. ओ हो, एकूण त्याची धावसंख्या आपण पाहू शकता. तो पोहोचला 17 चेंडू 48 धावांवरती. क्या बल्लेबाजी कर रहे. फुल टॉस गेंद थी, पनिशमेंट दी, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद सीधा रास्ते पर, सड़क पे कड़क. इस ऊपर की अगली गेंद इस बार बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. दायरे के अंदर खिलाड़ी कोई नहीं है. एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं. विकेट के बीच चीते की दौड़ और ये 50 रन पूरे हुए. तालियों की आवाज आनी चाहिए. रन बनाने के मौके होते 1000, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार. ये 4 ऐसे टूर्नामेंट है, 4 ऐसे सीजन है, फाइनल में इस बंदे ने अर्धशतक बनाया है. मैग्निफिसेंट बैटिंग. सुजितजी शेवाळे यांच्या वतीने सुजित त्या ठिकाणी साठी मयूरदादा शेवाळे यांच्या वतीने प्रतापराव 500, साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. राजूभाऊ शिंदे यांच्या वतीने 500 रुपये, राजूभाऊ शिंदे 500 रुपये. सचिन राजपुते यांच्याकडून आपण बघितलं 500 रुपयाचं पारितोषिक. पैसा बसूल बॅटिंग केले, यात काही शंका नाहीये. कडक बॅटिंग केले. आणि जरा सुजितला विनंती करेन, 4 पर्वामध्ये फायनलच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू मैदानावरती आहे सुजित शेवाळे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा, जोरदार टाळ्यांचा गजर. मयूर शेवाळे यांच्याकडून 500 रुपये 2000 पर्यंत पोहोचलेले आपण सर. एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक. मानसी कलेक्शन कारवेकडने 1000 रुपये सुजितच्या या आकर्षक फलंदाजीसाठी. बढ़ती का नाम जिंदगी, कुछ भी कम नहीं होने वाला. 3000. अब जाकर समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा. आपके पास कितनी गेंदें वो देखा जाए. 5 ओवर के बाद 71, 71 रन. जीतने के लिए लक्ष्य 87 रनों का. आपके पास अभी 12 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. अविनाश माळके यांच्याकडून सुजितच्या या अफलातून बॅटिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त सगळ्यांनी पैसे जमा करा, सर्वात महत्वाचं ते आहे. नाही तर मी 3000 सांगेल, 4000 सांगेन. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ऑफ स्टंप के बाहर गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही है. अब जाकर 11 गेंदे और 16 रनों की जरूरत है. क्या जबरदस्त घमासान मैदान के अंदर चल रहा है. सनी स्पोर्ट इंदौरी बनाम 3 सुमित वारिस के बीच जो मुकाबला. डॉट बॉल बिंदी गेंद के साथ आगाज किया गया. अच्छी गेंदबाजी, शुरुआत बहुत बढ़िया. लखन चौहान ऑफ स्टंप के बाहर दी गेंद, छेड़छाड़ी करने का प्रयास, वाइट बॉल का इशारा. 11 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. व्हाट अ मैच. फाइनल का मैच फाइनल के बराबर ही चल रहा है. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है और क्या मुकाबला चल रहा है, क्या मुकाबला चल रहा है. गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई है. दर्शक काफी संख्या में मौजूद है, एंजॉय कर रही है टूर्नामेंट. आज बिल्कुल इतवार का दिन है, छुट्टी का दिन है, खाने पीने का दिन है और एक बार मनोरंजन मैदान के अंदर होता बा. आज वैसे बुधवार है, खाने पीने का दिन है, खाने पीने का दिन है. ओके, कमाल का स्ट्रोक. छोटा तीर वार करे गंभीर. छोटा पैक, बड़ा धमाका. मिला मौका, जड़ दिया शानदार छक्का. छकुला के बल्ले से आया शानदार दमदार छक्का. और गेंदबाज की बात कर तो गेंदबाज हक्का बक्का. ये खिलाड़ी है छकुला. अब जीतने के लिए 9 रनों की जरूरत और 10 गेंदे शेष है. 1 विकेट चाहिए, 1 विकेट से बात बन सकती है. ऑफ स्टंप के बाहर चतुराई के साथ बल्लेबाजी. ये छकुला है, ये छकुला बिल्कुल क्या कमाल की बल्लेबाजी कर रहा है. बहुत बढ़िया. पहले छक्का, उसके बाद में एक बार फिर वो सिंगल लिया. सेंसिबल बल्लेबाजी. आपके पास गेंदों की बात करें तो गेंदे शेष कुल मिलाकर 9 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. मैग्निफिसेंट बैटिंग. तारीफ करनी होगी सुजीत शेवाली की, तारीफ करनी होगी सिद्धार्थ जगदनी की. बहुत बढ़िया क्रिकेट. एक अच्छा बॉल गेंदबाज को डालना है, एक अच्छी गेंद बिल्कुल आपको डालनी है. जबरदस्त मुकाबला सनी स्पोर्ट और सुमित वारियर्स के बीच. विकी रेवनकर वाईसीसी इनकी तरफ से छकुला. अगर एक छक्का जड़ता है तो 500 का इनाम. उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंदे. ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है. दहेज महेश करके ही आने वाले हैं. मैग्निफिसेंट बैटिंग, कड़क बैटिंग मैदान के अंदर सुजीत शेवाले द्वारा.
और पिछले साल जबरदस्त प्रदर्शन किया था सुमित वारियर ने, डिफेंडिंग चैंपियन टीम है। और बढ़िया प्रदर्शन, लगातार विकेट गिरने के बाद प्रारंभिक बल्लेबाज सुजीत शेवाले ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 85, 87 रन। अब दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। फाइनल का मैच और तीन सुमित वारियर्स की बात करें तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन। पिछले साल डिफेंडिंग चैंपियन टीम थी। राहुल हुलवान जो मेहनत कर रहे हैं ना, बिल्कुल रंग ला रही है। जबरदस्त प्रदर्शन इस मुकाबले में। टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, लॉन्ग ऑन क्षेत्र में खेल दिया है। क्या धोनी स्टाइल बल्लेबाज छकुला इस मैच को समाप्त करेंगे? अगर इस गेंद के ऊपर छक्का जड़ते हैं, मतलब एक ही रन चाहिए, तो विकी रेवनकर इनकी तरफ से 500 का इनाम है। मैच बिल्कुल अगर टोटल की बात करें तो बराबर, स्कोर बराबर लेवल हो चुका है। सुजीत शिवाली नॉन स्ट्राइकर पर सिद्धार्थ ऑन स्ट्राइक। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, हल्का से खेल दिया ये मुकाबला शानदार तरीके से। तीना स्पोर्ट ने बिल्कुल अपने नाम पर कर दिया है। चल रहा होगा जब जमाने में हारने का दौर, देखना जीत हमारी उसी दौरान होगी। परिंदे से ऊंची उड़ान हमारी होगी, एक बार नहीं बार बार होगी, हर बार होगी। मैदान के अंदर एक बार नहीं 2 बार। पिछले साल डिफेंडिंग चैंपियन टीम आज बहुत अच्छा प्रदर्शन करती हुई सुमित वारियर्स, इन्होंने कहा ले जाएंगे केपीएल की यह खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। कांग्रेचुलेशन राहुल हुलवान फौजी, तीनों सुमित वारियर्स एंड टीम। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस बाय सुजीत शेवाले एंड सिद्धार्थ जगदा ने सेलिब्रेशन करने का मौका मिला। कांग्रेचुलेशन, वंडरफुल परफॉर्मेंस बाय सुजीत शेवाले। या ठिकाणी मी दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन, आपण मंचाच्या समोर यायचंय। मान्यवर व्यासपीठावरती आहेत। क्रिकेट मित्र परिवार प्रेझेंट केपीएल 2000